ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान रांडविने जेवे शृंगार पै केला रांडविने जेवी शृंगार पै केला प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान एका जनार्दनी प्रेम अति गोड एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाड जाणताती प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान विठोबा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा दया माझे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा आणि भगवंताकडे विलक्षण असणारी प्रेमस्वरूपा भक्ती मागणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आपल्याला काय प्रतिपादन करू सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करू। श्री संताची
देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. प्रस्तुत गेल्या 2-3 वर्षांपासून या दरेकर मळ्यामध्ये हरिभक्तीपरायण आदरणीय श्री रामचंद्र महाराज दरेकर हा सप्ताह या ठिकाणी आयोजित करतात. पहिल्या वर्षी 3 दिवसाचा उत्सव झाला, नंतर 5 दिवसाचा झाला आणि या वर्षी त्याला सप्ताहाचं स्वरूप प्राप्त झालं. पण असा असणार आपला हा सप्ताह, या सप्ताहातील असणारी ही 7व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणावरून आले. भक्त काम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळीच्या माध्यमातून, महाराजांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहेत. सेवेकरिता निवडलेला अभंग शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा आहे. आणि महाराज या अभंगाच्या माध्यमातून भगवंताशी संवाद साधत भगवंताकडे प्रेम स्वरूपा भक्तीची मागणी करतायत. काय सांगतात महाराज? महाराज भगवंताच्या समोर उभे आहेत, भगवंताबरोबर संवाद साधत आहेत आणि अंतःकरणातला भाव प्रगट करतायत. जो तो मनुष्य ज्याच्या त्याच्या अधिकारावर असतो, जीवनाकडे पाहण्याचा ज्याचा त्याचा स्वतंत्र दृष्टिकोन असतो. काय आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय हे जो तो मनुष्य ज्याच्या त्याच्या अधिकारानुरूपच ठरवतो. 4 वर्ग समाजात पाहायला मिळतात. एक असणारा पामर वर्ग आहे, दुसरा विषयी वर्ग आहे, तिसरा जिज्ञासू वर्ग आहे, चौथा ज्ञानी वर्ग आहे. हे 4ही वर्ग असे आहेत की जे आपल्या दृष्टिकोनानं जगताकडे पाहतात. पामर जर पाहिला तर ज्याला वेद माहित नाही, ज्याला शास्त्र माहित नाही, ज्याला देव मान्य नाही, ज्याला संत मान्य नाहीत, अशी ज्याची अवस्था आटून बेटून बांधिला मुंडासन फिरत असे म्हैसा जना माझी. जसा म्हशीचा टोनगा असतो की त्याला काही त्यांनी संस्कार नसतात, निर्बुद्ध असणारा प्राणी, असा त्याने एक समाजामध्ये तळागाळातला वर्ग आहे, त्याला पामर वर्ग म्हणतात. ज्याच्यावर शास्त्र संस्कार नाहीत, त्याची पण एक नजर आहे मला, त्याची पण दृष्टी आहे. तो त्याच्या अधिकारानं जगताकडे पाहतो, या सगळ्या गोष्टींकडे पाहत राहतो. त्याच्यापेक्षा एक जरा बरा आहे, त्याचं नाव आहे विषयी. हा विषयी पुरुष फक्त विषयाच्या प्राप्तीकरता धावपळ करतो. त्याला वाटतं संसारातले विषय प्राप्त व्हावेत, माझी पत्नी, माझी मुलं, माझं घर, माझी संपत्ती, माझं नाव, माझी प्रतिष्ठा सगळं जसंचे तसं टिकून राहावं आणि अतिशय चांगलं त्यांनी महाराज राहावं, अशी अपेक्षा ज्याच्या पोटात आहे तो विषयी वर्ग आहे. तो त्याच्या नजरेनं जगताकडे पाहतो. याच्यापेक्षा एक श्रेष्ठ असणारा वर्ग आहे, त्याचं नाव आहे जिज्ञासू, जो साधक आहे महाराज. ज्याच्या चित्तामध्ये त्यांनी परमपदाच्या प्राप्तीची अपेक्षा आहे. ज्याला वाटतं सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घ्यावी, माझा उद्धार व्हावा, मला जन्ममरणाची परंपरा त्यांनी घालवायची आहे, ती संपून जावी, भगवंताची प्राप्ती मला व्हावी, तो परमात्मा मला प्राप्त व्हावा, अशी अंतःकरणापासून इच्छा ज्याच्या मनात आहे तो खरा जिज्ञासूच आहे महाराज, तो खरा साधक आहे. त्याची पण नजर काही वेगळीच आहे, त्यालाही वेगळ्या दृष्टीनं पाहावं असं वाटतं आणि त्याच्या अपेक्षा काही स्वतंत्र आहे. आणि याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा एक वर्ग आहे, त्याचं नाव आहे ज्ञानी वर्ग. या ज्ञानी पुरुषांची दृष्टी मात्र या सगळ्यांपेक्षा उंच त्यांनी असते आणि त्याला त्यांनी या जगतातल्या सगळ्या गोष्टींविषयी काही घेणं देणं राहिलेलं नसतं. मग तो त्याने एका स्थिरतेला प्राप्त झालेला असतो, पण या स्थिरतेला प्राप्त होऊन सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये अपेक्षा असते ती समाधानाची. त्याची नजर त्यांनी समाधानाच्या दिशेनं प्रवाहित होते. म्हणून समाधानाच्या प्राप्तीकरिता अट्टहास करणारा हा जो वर्ग आहे हा ज्ञानी पुरुषांचा वर्ग आहे. म्हणून त्यांनी त्या पुरुषाच्या दृष्टीने जर पाहायचं ठरलं तर त्याला काय अपेक्षित आहे? त्याला फक्त समाधान अपेक्षित आहे. या जगतामध्ये समाधान जर कशातून प्राप्त होणार असेल तर ते फक्त आणि फक्त प्रेमातूनच प्राप्त होऊ शकतं, दुसरं कशातूनच प्राप्त होऊ शकत नाही. कोणत्याच माध्यमातून समाधान जीवाला प्राप्त होऊ शकत नाही. जर धनानं समाधान प्राप्त झालं असतं तर कितीतरी धनवान लोक कपाळाला हात लावून बसलेले तुम्हाला दाखवतो. धन समाधान देत नाही.
जर मानानं समाधान प्राप्त होत असतं तर कितीतरी मान प्रतिष्ठेवाले लोक एवढे चिंतातूर आहेत की त्यांना अन्न गोड लागत नाही, समाधान अजिबात नाही. म्हणून धनानं मानानं प्रतिष्ठेनं समाधान प्राप्त होत नाही. हे समाधान जर प्राप्तच होत असेल कशानं तर ते फक्त प्रेमानं प्राप्त होत. म्हणून माणसाच्या आतही प्रेम असावं, त्याला अपेक्षा सुद्धा प्रेमाचीच असावी. पण आपण सर्वजण एकत्र आलो, हे एकत्र आलो कशाकरिता, याचा करता एकच कारण असावं, त्याचं नाव आहे प्रेम. किती दुरून दुरून आपण सर्वजण एकत्र आलो, हे प्रेमास्तव एकत्र आलो. महाराजांचं प्रेम म्हणा, आणखी या परिवाराचं प्रेम म्हणा, या गावातल्या लोकांचं प्रेम म्हणा, कोणाचंही म्हणा, पण प्रेमास्तव आपण सर्वजण एकत्र आलो. हे प्रेमच असं आहे की जे त्यांनी महाराज अतिशय समाधान प्राप्त करून देणार आहे. म्हणून सामान्य त्यांनी जीवावर आपण जर प्रेम केलं तर ते प्रेम जर आपल्याला समाधान प्राप्त करून देतं, हेच प्रेम जर भगवंतावर केलं तर केवढं समाधान प्राप्त होईल. म्हणून खरं तर माणसाच्या पोटात प्रेम आहे, त्यानं ते करावं. पण कुठे करावं? त्यानं परमात्म्यावर प्रेम करावं. त्यानं परमात्म्यावर प्रेम करून परमात्म्याच्या प्रेमाची अपेक्षा करावी. जेव्हा संपूर्ण प्रेम आपण परमात्म्याला देऊ तेव्हा परमात्मा आपल्याला प्रेमाचा वर्षाव करण्याकरिता तयारच असतो महाराज. म्हणून आपण प्रेमाची अपेक्षा केली पाहिजे, सगळ्यात मोठी अपेक्षा आहे. म्हणून नाथ महाराज त्यागणी महाराज कोणत्या स्थितीत आहेत ते पामर वर्गात मोडत नाही, ते विषयी वर्गात मोडत नाही, ते जिज्ञासू वर्गात मोडत नाही, ते ज्ञानी आहेत महाराज. आणि असे ज्ञानी महापुरुष त्यांनी जीवनामध्ये काय अपेक्षा करतील तर समाधानाची अपेक्षा जीवनामध्ये आहे. कशातून समाधान प्राप्त होईल त्यांना कळालंय, प्रेमातून समाधान प्राप्त होईल. म्हणून या जगतामध्ये शाश्वत प्रेम जर कोणाचं असेल तर ते फक्त परमात्म्याच आहे. म्हणून परमात्म्याच्या समोर त्यांनी महाराज प्रेम मागितलं पाहिजे. या उद्देशाने भगवंताच्या समोर गेले आणि भगवंतालाच म्हणू लागले, देवा तू त्यांनी ज्ञान देण्यामध्ये समर्थ जरी असशील तरी सुद्धा मला तुझ्याकडून ज्ञानाची अपेक्षा नाही. जर देणारच असशील ज्ञान तर ते फक्त ज्ञान देऊ नकोस, त्या ज्ञानाला जोडून भक्ती आणि प्रेम दे. त्या भक्ती प्रेमा वाचून मला ज्ञान नको आहे. कारण जगतामध्ये सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर ज्ञान मानलं जातं महाराज. नाही ज्ञानेन सदोष असं आपण म्हणतो. पण ज्ञानाशिवाय श्रेष्ठ या जगतामध्ये काही नाही, असं श्रेष्ठ असणार ज्ञान आहे. म्हणून ते ज्ञान त्यांनी महाराज प्राप्त करण्याकरिता अट्टहास जरी सगळ्या लोकांचा असला, सगळ्यात श्रेष्ठ वर्ग आहे ज्ञानी पुरुषांचा. आणि म्हणून त्याला जर त्यांनी महाराज ते ज्ञान प्राप्त झालं तरी सुद्धा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मागणं त्याच्या पोटात असतं, ते प्रेमाचं समाधानाचं मागणं आहे. म्हणून भगवंताच्या समोर त्यांनी सांगतात, देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको. देवा का बरं भक्ती प्रेमा वाचून ज्ञान नको? म्हणे त्याच्यात नित्य अभिमान आहे. माणसाला ज्ञान प्राप्त झालं की माणसाला अहंकार होतो महाराज. कशाचंही प्राप्त होऊ द्या, कोणत्याही क्षेत्रातलं प्राप्त होऊ द्या, त्याला थोडंफार त्यातलं कळू लागलं की त्याला अहंकार निर्माण होतो. म्हणून अहंकार निर्माण होऊ नये असं जर वाटत असेल तर त्याच्या पोटामध्ये प्रेम असावं लागेल. तो प्रेममय जर झाला तर ज्ञानाचा अभिमान बाधणार नाही, महत्वाची गोष्ट आहे. आणि फक्त ज्ञान प्राप्त करून जीवन जगणार तरी कशा आहात त्याच्याकरिता दृष्टांत दिला. फक्त ज्ञानी असतो ना, जसं पती मरण पावलेली स्त्री असावी, तिच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा दागिना जर कोण असेल तर तिचा पती. तो पती जर जिवंत राहिला नाही आणि त्याच्यानंतर जर ती ठिकाणी साज आणि शृंगार करू लागली तर तिचा साज शृंगार करूनही गोड वाटत नाही. महत्वाची गोष्ट, कारण तिचा मुख्य असणारा दागिना, मुख्य असणारा अलंकार पतीच नाही. मग पती वाचून त्यांनी महाराज जर साज शृंगार केला तर तो जसा गोड वाटत नाही, तसं प्रेमा वाचून फक्त ज्ञान प्राप्त करून घेणं गोड वाटत नाही. हा महत्वाचा विचार. म्हणून या प्रेमाविषयी जाणणारे जर कोण असतील तर ते अनुभवी त्यांनी असणारे पुरुष आहेत. ती सुरुवात म्हणजे चांगल्यापैकी या प्रेमाला जाणतात. म्हणून त्यांनी महाराज हे प्रेम अतिशय गोड आहे आणि अनुभवी लोक या प्रेमाला जाणतात. म्हणून असं प्रेम मला त्यांनी कळालेलं आहे, त्याच्या वाचून समाधान मिळणार नाही हे मला माहित आहे. म्हणून मी तुझ्या समोर त्यांनी उभा आहे आणि तुझ्या त्यांनी प्रेमाची अपेक्षा करतोय. हा भाव नाथांच्या अंतकरणातला आहे आणि तो भगवंताच्या समोर प्रगट करतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. अभंगाचा सरळ अर्थच बरंच काही सांगून जातो. म्हणजे त्यातलं निदान काय भाव आहे तर हा तरी लक्षात येतो की काय सांगायचंय महाराजांना या माध्यमातून. असा अभंगाचा सरळ अर्थ आपण पाहिजे. या दूर असणाऱ्या जंगलामध्ये, जंगल मे मंगल अशा अवस्थेत गावापासून येताना आम्हाला जाणवलं दूर आहे थोडस. नंतर एवढ्या त्यांनी दूर असून सुद्धा सुंदर असणारा सप्ताह या ठिकाणी महाराजांच्या माध्यमातून घडतोय. आपल्या सर्वांचं प्रेम आहे म्हणून आपण सर्वजण एवढ्या दूर कथा कीर्तन श्रवण करण्याकरिता, पारायणाकरिता उपस्थित होतो. म्हणून फार समाधान वाटलं.
गेल्या 2 वर्षापासून तगणी महाराजांचं असं म्हणणं आहे की तुम्ही यावं, पण कर्मधर्म संयोगानं आम्हाला इथपर्यंत येणं होईनाच. त्याचं कारण तगणी अक्षय तृतीयेला कुठेतरी क्षेत्रात आम्ही कथा करण्याकरिता जातो. म्हणून या वर्षी तगणी गेलेली आहेत. 1200 लोक तगणी काशीला जाऊन पोहोचले सुद्धा. आम्ही नंतर जाणार आहोत, कारण आमच्या गुरुजींना आम्हाला घेऊन जायचं आणि त्यांना रेल्वेचा प्रवास सहन होत नाही म्हणून विमानानं जायचंय. म्हणून त्यांच्याकरिता आम्ही मागे थांबलो. म्हणून त्यांनी सगळा वर्ग पुढे गेला. म्हणून हे साधलं तुम्हा सर्वांच्या समोर सेवा करण्याचा योग तगणी महाराज त्या कारणास्तव अशा पद्धतीनं प्राप्त झाला. म्हणून हे वर्ष तगणी चांगलं आहे. पुढच्या वर्षी देव जाणे. म्हणून तगणी महाराज सर्वांच्या सेवेचा योग जोडून आला. मोठं समाधान वाटलं. गुरुजी तगणी मृदंग वाजवण्याकरिता आलेले आहेत. तर आमच्यासारख्या सामान्य कीर्तनकारांच्या कीर्तनामध्ये त्यांनी मृदंग वाजवा म्हणजे ती त्यांचं मोठं मन आहे महाराज. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने मृदंग वाजवण्याकरिता समोर बसावं. मोठं समाधान वाटतंय. महाराज त्यांनी टाळ घेऊन उभे आहेत. तुम्हाला रूपाचा अभंग म्हणणं म्हणजे हे मला जरा थोडं वाईट वाटतं, पण तुमच्या वयाकडे अधिकाराकडे पाहून तरी सुद्धा महत्वाची गोष्ट अशी आहे की जेवढं कमी त्यांनी बोलता येईल तेवढं आमच्या प्रकृतीच्या दृष्टीने ठीक आहे. बाकीचं कशाला कौतुक सांगू, त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी महाराज सर्वांच्या समवेत अशा पद्धतीने सेवा करायची. आणि 8:30 वाजलेले आहेत म्हणजे आता त्यांनी महाराज 9:30 वाजेपर्यंत आपल्याला 1 तासभर भगवंताचं चिंतन करायचंय. काय चिंतन करावं? त्याने सांगितलं मला आधीच की महाराज प्रेम सांगायचंय. प्रेम अतिशय गोड आहे, महत्वाचा आहे. इथे कीर्तनकाराकडून त्यांनी कीर्तनाचे अभंग 4-5 विचारून घेतले जातात. मग त्याच्यातून त्यांनी महाराज अशा पद्धतीचा जो अभंग योग्य वाटेल आणि त्या अभंगावर त्यांनी चिंतन करावं असं टाळकऱ्यांना वाटेल तो अभंग त्यांनी सुचवायचा. म्हणून अतिशय गोड असणारा अभंग आहे आणि त्यापेक्षा आमच्या आवडीचा अभंग आहे महाराज. प्रेम त्यांनी प्रेमाशिवाय दुसऱ्या जगात काय मागण्यासारखं काय घेण्यासारखं आहे तेच त्यांनी महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी महाराजांनी अतिशय सुंदर असणारा अभंग हा चिंतनाकरिता निवडलेला आहे. दरेकर महाराजांचा त्यांनी आमचा परिचय बरा राहत्यात असल्यापासूनचा आहे. थोडीशी पूर्वपीठिका सांगितली पाहिजे म्हणून सांगतोय. ते पण तिथे शाळेमध्ये त्यांनी होते राहत्याला. आमच्याही मुलांना तिथे नेऊन घातलं होतं. कर्मधर्म संयोगानं मी बुवा आहे तिथं त्या शाळेत गेलेलो आहे. त्यांनी लांबून पाहिलं त्यांनी कोणीतरी बुवा दिसत आहे. मग माझ्या या जातीचे माझं भेटू कोणी अशा न्यायानं त्यांनी महाराज भेट झाली आणि भेट होऊन त्यांनी महाराज फार समाधान वाटलं. मग आम्ही सांगितलं की आमच्या मुलांना इथून काढून आम्ही पारनेरला शाळेत घालतोय. मग ते म्हणले आम्ही पण येतो. म्हणून आमच्या त्या बोलण्यातून त्यांनी महाराज त्यांचं पारनेरला येणं झालं. तुमच्या श्रीगोंदेकरांना त्यांनी अशा पद्धतीने ही पर्वणीच आहे महाराज म्हणजे. कारण त्यांनी महाराज चांगली गुणवान मंडळी भेटणं फार दुर्लभ गोष्ट आहे. जगामध्ये सगळ्या गोष्टी भेटतात पण सत्वशील असणारा त्यांनी गुणवान भेटत नाही. बाकीचे कलाकार असतील पण गुणवान फार कमी असतात. कलाकार असणं वेगळं, गुणवान असणं वेगळं. म्हणून त्यांनी महाराज गुण अंगामध्ये त्यांनी असावीत आणि ती सात्विकता अंतकरणामध्ये असावी. म्हणून असं रत्न तुमच्या परिसराला प्राप्त झालं आणि ते आता आम्ही पारनेरकरांनी चोरून नेलं असं ते. मग ते दोन्हीकडे पण त्यांनी आहेत. तिथंही त्यांनी सगळ्या लोकांना त्यांचं ते ज्ञानदानाचं काम चालूच आहे. आतापर्यंत फक्त मृदंग वादकच होते पण त्याच्यानंतर त्यांनी चांगलं कीर्तनही आता करतायत. चांगली कथा पण त्यांनी भगवंताची कथाही त्यांनी करतात. संत कथा त्यांनी केली. आमचा असा मनोदय आहे की त्यांनी भागवत कथा सुद्धा करावी. त्याच्यात फार प्रेम आहे महाराज. त्याच्याशिवाय समाधान जीवनात प्राप्त होऊ शकत नाही. पण अशा पद्धतीने त्यांचं प्रेम आहे म्हणून त्या प्रेमास्तव इथपर्यंत येणं झालं. या अभंगातही प्रेमच मागितलं जातं. नाथ महाराज भगवंतावर अनन्य प्रेम करणारे आहेतच. भगवान त्यांनी नाथांच्या घरी 36 वर्षापर्यंत राहिला. नाथांच्या घरी सेवा करण्याकरिता राहिला. म्हणून त्यांनी महाराज म्हणतात 12 वर्ष त्यांनी भगवान त्यांच्या घरी श्रोता होऊन समोर येऊन बसला. कारण श्रोता आणि वक्ता दोन्ही पांडुरंगच आहेत. श्रोता वक्ता श्रीमद पांडुरंग समर्थ या नावानं नाथ महाराज स्वतः महाविष्णूचा अवतार आहेत आणि ते त्यांनी कथा सांगतात. मग त्यांच्या समोर ऐकणारा अधिकारी सुद्धा त्यांनी असा असावा. श्रीमद भागवत कथा ज्या वेळेला सांगितली जाते त्यावेळेला कथेमध्ये मुख्य यजमान समोर बसवला जातो. ते यजमानाकडे पाहून कथा सांग. समोर जसे महाराज बसलेत की नाही आता तो मुख्य यजमान समजायचा आणि त्याला गृहीत धरून त्यांनी महाराज बोलायला सुरुवात करायची. मग बाकीचे सगळे त्यांनी असतातच खरे पण मुख्य यजमान महत्वाचा असतो. म्हणून त्यांनी मुख्य यजमान म्हणून कोणी बसायचं कथा श्रवण करायला. म्हणून परमात्मा स्वतःच नाथांच्या घरी श्रवण करण्याकरिता बसत होता. 12 वर्ष श्रवणाकरिता भगवान समोर बसला. यानंतर 12 वर्ष भगवंतानं नाथांच्या घरी चोपदारकीचं काम केलं आणि त्याच्यानंतर 12 वर्ष भगवंतानं श्रीखंड्या म्हणून काम नाथांच्या घरी त्यांनी सेवाच करण्याकरिता राहिला. हे त्यांनी महाराज नाथांचं वैभव आहे. नाथांचा असणारा अधिकार आहे. नाथ महाराज त्यांनी महाराज ज्ञानोबारायांचा वारसा पुढे चालवणार आहे. ज्ञानोबारायांनी सगळ्या जगाच्या समोर त्यांनी महाराज हा वारकरी संप्रदायाचा वारसा नव्हे अनादी संप्रदाय आहे. जो त्यांनी महाराज वेदबोधित असणारा संप्रदाय आहे. देवमान्य असणारा संप्रदाय आहे. संतमान्य असणारा संप्रदाय आहे आणि त्यापेक्षा सफल असणारा संप्रदाय. संप्रदायामध्ये 4 गुण असावेत. गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे हा संप्रदाय अनादी असावा. तो देवमान्य असावा. तो संतमान्य असावा. तो त्यांनी वेदबोधित असावा.
आणि त्याच्यामध्ये फल प्राप्त व्हावं म्हणून सफल असणारा संप्रदाय असावा, हा सफल संप्रदाय. मग ज्ञानोबरायांनी सनकादिकांची परंपरा पुढे चालवली. सनकादिकांचा वारसा त्यांनी पुढे शुकाचार्यांनी चालवला, मग तो शंकराचार्यांपर्यंत त्यांनी आला. मग शंकराचार्यांपासून ज्ञानोबरायांनी तो घेतला आणि ज्ञानोबरायांपासून पुढच्या सगळ्या संतांनी अविरतपणे तो वारसा अशा पद्धतीने टिकून ठेवला. निळोबरायांपर्यंत आला. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये शेवटचे संत मानले जातात निळोबराय. पण निळोबरायांपर्यंत तो वारसा अशा पद्धतीने चालत आला. म्हणजे ही सगळी संत मंडळी ही त्यांनी महाराज डोळस परमार्थ करणारी मंडळी आहे. हा जो संप्रदाय आहे याला अद्वैताची बैठक आहे महाराज. म्हणजे फक्तच त्यांनी टाळ कुटणारी लोक आहेत असं नाही. नाहीतर फक्त आंधळेपणानं भजन करत राहणं, त्या भजनाला काही उपयोग नाही महाराज. फक्त त्याच्यातून पुण्य प्राप्त होईल. आणि त्याच्यात जर समजा पोटात विकार असतील आणि भजन करत असेल तर महाराज त्यालाही ओंगळवानं म्हणतात. हे भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुके नाही. नरकाला घेऊन जातं महाराज ते ओंगळवानं भजन. हाही महत्वाचा विचार आहे. म्हणून हा जो संप्रदाय डोळस आहे याच्यात ओंगळवानं भजन नाही, याच्यात नजरेचा परमार्थ आहे, याच्यात नजर आहे महाराज. म्हणून नजरेनं ज्ञान प्राप्त करून घ्यावं, स्वरूपाच्या बोधावर आरूढ व्हावं आणि मग त्यांनी महाराज ज्ञानोत्तर भक्तीमध्ये पदार्पण करावं आणि ती भक्ती करत करत भगवंताच्या त्यांनी स्वरूपाचा दिव्य आनंद उपभोगावा, हा भाव संतांच्या पोटात आहे. म्हणून त्यांनी ज्ञानोबरायांची जी वारीची परंपरा आहे ती नाथांनी चालवली. त्यात महाराज त्यांनी पैठणापासून पंढरपुरापर्यंत त्यांनी पायी वारी करत करत भगवंताच्या समोर आले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाची गोष्ट सांगतोय. पंढरपुरापर्यंत आले, चंद्रभागेचं स्नान झालं, त्यानंतर पुंडलिकरायांचं दर्शन झालं. त्याच्यानंतर त्यांनी महाराज महाद्वारापर्यंत आले. मग चोखोबारायांचं दर्शन घेतलं, नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन घेतलं. पुढे गरुड हनुमंताला भेटले, गरुड खांबाला आलिंगन दिलं आणि रंगशिळेवर जाऊन उभे राहिले. नाथ महाराज गोल असणारी मोठी रंगशिळा आहे. आजही पंढरपुरात तुम्ही जाऊन बघा. आता मुखदर्शन करणाऱ्या लोकांकरता थोडासा बदल झालेला आहे. म्हणजे ती रंगशिळा आज लोकांना घाईघाईनं दिसत नाही, त्याच्यावरच मुखदर्शनाचं ते मांडलेलं आहे. पण खरी रंगशिळा जी आहे ती संगमरवरी दगडाची आहे आणि ती मोठी गोल आहे महाराज अशी. त्या रंगशिळेवर वारकऱ्याने जाऊन उभं राहायचं. उभं राहून त्यांनी भगवंताला डोळे भरून पाहायचं. तिथं 2 कान आपल्या हातात धरायचे आणि कान धरून भगवंताच्या समोर त्या गरुड पारावर उड्या मारायच्या. कान धरून नाचे ना गरुड पारी म्हणून गरुड पारावर त्यानं उड्या मारायच्या. मग भगवंताकडे डोळे भरून पाहायचं आणि मग भगवंताच्या समोर जायचं. प्रथम भेटी आलिंगन आणि मग चरण वंदावे. ही परंपरा आहे महाराज, ही पद्धत आहे वारीची. पण अशा पद्धतीने वारी करावी. नाथ महाराज सुद्धा अशाच पद्धतीने गेले. रंगशिळेवर जाऊन उभे राहिले. उभं राहून भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांनी महाराज फार समाधान वाटलं. घाईघाईनं त्यांनी महाराज समोर गेले धावत धावत. भगवंताला आलिंगनच दिलं. भगवंतालाही समाधान वाटलं. त्याच्या चरणावर मस्तक त्यांनी नाथ महाराज ठेवू लागले. घाईघाईनं भगवानच खाली उतरला. नाथांना त्यांनी महाराज हृदयाला लावू लागला आणि मग फार प्रेम फार आनंद त्यांनी अंतकरणातून ओसंडून वाहू लागला. म्हणे नाथा एवढ्या दूर माझ्याकरता आलास, पैठणापासून पंढरपुरापर्यंत पायी प्रवास करत करत आलास. उन्हाचा विचार केला नाही, वाऱ्याचा विचार केला नाही, पावसाचा विचार केला नाही, भुकेचा विचार केला नाही, तहानेचा विचार केला नाही. तितिक्षा अंतकरणात धारण करून आलास. एवढ्या दूरपर्यंत मी तुझ्यावर प्रसन्न आहे. एवढ्या दूर माझ्याकरता आलास, प्रसन्न आहे मी. मला असं वाटतं तुला भरभरून काहीतरी द्यावं. तू मला काहीतरी मागावं जास्त करून आणि मी तुला काहीतरी द्यावं. याच्यात बरीच पूर्वपीठिका आहे पण शॉर्टकट करत इथे आलो कारण लवकर त्यांनी वेळेत पोहोचलं पाहिजे ना. याच्यानंतरही त्यांनी कार्यक्रम आहे म्हणून तू मला काहीतरी माग नाथा. असं म्हटल्यावर त्यांनी नाथ महाराज म्हणले देवा अरे तू मला माग म्हणतोय सा, तुझा स्वभाव काय मला माहित नाही का? आजपर्यंतच्या सगळ्या लोकांच्या बाबतीत असंच घडले. ज्यांना ज्यांना तू प्राप्त झालास त्या सगळ्या लोकांना असंच कोड्यात टाकलंस. प्रत्येकाला म्हणत राहिलास माग मला काहीतरी. तो काय मागतो हे त्यांनी पाहत राहिलास. महाभारतात जर त्यांनी पाहिलं तर महाभारतामध्ये ज्या वेळेला यानं पांडवांना विजय प्राप्त करून दिला जाण्याकरिता निघाला त्यावेळेला सगळेचे सगळे पांडव समोर होते. कुंती त्यांनी भगवंताचं स्तवन करत होती. नमस्ते पुरुषम ताद्यम ईश्वरम प्रकृते परम अलक्षम सर्वभूतानाम अंतर्बहिर्वस्थितम. असा तू आहेस देवा, तू ईश्वर आहेस, तू परमात्मा आहेस असं म्हणू लागले. भगवान म्हणला अगं आत्या नाही मी तुझा त्यांनी भाचाच आहे असं त्यांनी बोलून जिरवायचा प्रयत्न केला. पांडवांकडे पाहू लागला. भगवान म्हणे बघा ना तुमची आई मला त्यांनी देव म्हणते आहे, भगवान म्हणते आहे, ईश्वर म्हणते आहे. मी काय ईश्वर आहे का? मी हिचा भाचा आहे? पांडव सुद्धा म्हणले नाही नाही तू देवच आहेस देवा, तू भगवान आहेस. मग भगवान त्यांनी म्हणू लागला ठीक आहे मी भगवान आहे. मग मी जर भगवान आहे तर भगवान त्याला म्हणतात जो भक्तांचे मनोरथ पूर्ण करतो. सगळे मनोरथ पूर्ण करणार असतो. आता मला जायचंय द्वारकेला, मग तुम्हाला काय हवं असेल ते मागून घ्या. मग प्रत्येकानं त्यांनी महाराज काही ना काहीतरी मागितलं. प्रश्न विचारायला लागला काहीतरी मागा, तुम्हाला काय पाहिजे सांगा. धर्मराजाला विचारलं तुला काय पाहिजे? तो म्हणला धर्म न दुसरा सत्य समाना आगम निगम पुराण बखाना. म्हणून सत्य धर्म माझ्या कडेला जाऊ दे. त्याला विचारलं मग त्यानं मागितलं आणि त्याने तंतोतंत मागितलं. मला संसार मागितला नाही.
असंच भीमाला विचारलं, तो म्हणला खाता पिता तुझं स्मरण होते. अर्जुनाला विचारलं, तो म्हणला हे गुरु शिष्यत्व त्यांनी असंच कडेला जाऊ दे. नकुल सहदेवाला विचारलं, ते म्हणे त्यांनी थोरल्या भावांची सेवा करता करता तुझं स्मरण होते. मग ते भाऊ चांगले होते, द्वापार युगातले भाऊ, ते कलियुगातले नव्हते. महत्वाची गोष्ट आहे मला. म्हणून थोरल्या भावांची सेवा करता करता तुझं स्मरण होऊ दे. म्हणजे प्रत्येकाला यानं कोढ्यात टाकलं. माग म्हटल्यानंतर हा काय मागतोय हे प्रत्येकाला त्याचं जाणून घ्यायचं महाराज. हा जर संसार मागत असेल तर लगेच नापास करून टाकतो, परत त्याच्याकडे पाहत नाही, त्याच्या हातात खुळखुळा देऊन मोकळा होतो. आणि ते संसारा मागचे, लाडू मागचे, त्यांनी महाराज प्रपंच मागचे, प्रपंचच मागतात आणि तिथंच थांबतात. भगवान त्यांना प्राप्त होत नाही. त्यानं द्रौपदीला विचारलं तुला काय पाहिजे, तिनं सांगितलं तुझा सख्य भाव असाच टिकून राहू दे. त्यानं सुभद्रेला विचारलं तुला काय पाहिजे, तिचं मागणं सगळ्यात श्रेष्ठ ठरलं. तिनं भगवंताकडे पाहून बोलायला सुरुवात केली, देवा काहीच नको आहे, कृष्णत्वदीय पद पंकज पंजरांते अद्यैव मे विश्वमानस राजहंस प्राण प्रयाण समय कपवात पित्तय कंठावरोधन विधो स्मरणम कुतस्ते. देवा अंतकाल समयाला तुझं स्मरण व्हावं, याच्यापेक्षा वेगळं काही नको आहे. फार मोठं मागणं आहे महाराज. हा फक्त त्यांनी परीक्षा पाहतो की हा भक्त मला नेमकं काय मागणार आहे. म्हणून तुझी त्यांनी सवय मला माहिती आहे. एवढ्या लोकांना तो विचारलंस, अरे ज्याचे पंख कापून टाकले त्या जटायूला तो विचारलं, त्याचं मरण जवळ आलेलं असलं आणि तुला काय पाहिजे सांग, पंख देऊ का सांग, तुला काही नवीन जीवन देऊ का सांग. तू तिथेही परीक्षा पाहतो. तू शबरीनं 80 वर्ष वाट पाहिली, तिच्या घरी गेलास आणि तिनं तुझ्या मांडीवर मस्तक ठेवलं, तिथं तिला विचारायला लागलं तुला काय पाहिजे मला सांग. हा म्हणजे तो कोण सोडलं मला सांग. कुर्मदास महाराज त्यांनी लोटांगण घालत घालत त्यांनी महाराज त्या पैठणापासून पंढरपुरापर्यंत त्यांनी आली, मोडलीम फाट्यापर्यंत, आणि त्यांचे प्राण जाऊ पाहतायत अशा वेळेला तो तिथे गेला आणि त्यांना सुद्धा त्यांनी हाच प्रश्न विचारला तुला काय पाहिजे सांग. एवढ्या लोकांचं त्यांनी मला ज्ञान आहे, एवढ्या लोकांना तुला विचारलंस तुला काय पाहिजे सांग. आणि महत्वाची गोष्ट सांगतो देवा, या सगळ्या लोकांनी त्यांनी संसारातलं काहीच मागितलं नाही. आणि त्यापेक्षा या सगळ्या लोकांनी तुला काही मागितलंच नाही, तुलाच मागितलं. हा महत्वाचा विचार आहे. आता तू मला सुद्धा त्याच लोकांसारखं करतोयस, मला सुद्धा विचारतोय तुला काय पाहिजे सांग, काय देऊ मी सांग. मग मी काय म्हणणार आहे, मी वडिलांची रीत चांगल्यापैकी जाणतोय. मला श्रेष्ठांचं त्यांनी महाराज वर्णन सगळ्यापैकी माहिती आहे. म्हणून तर त्यांनी त्यांच्याकडे पाहून मी जगणारा भक्त आहे. म्हणून मी तुला काही मागणे वडिलांची रीत जाणत असो. काही मागणं आम्हाला अनुचित आहे, काहीच मागणार नाही देवा तुझ्याकडे. आम्हाला वडिलांची रीत माहिती आहे. अरे मग असं कसं नाता, एवढ्या दुरून आलास, माझ्याकरता आलास, माझं कर्तव्य आहे तुला काहीतरी देणं. माग ना काय नको, मला काही मागायचं नाही देवा. मग तू जर काही मागत नसेल तर मी माझ्या मनानं देतो. काय देणार आहेस असं ज्यावेळेला विचारलं त्यावेळेस सांगितलं असं आहे, या जगामध्ये जे सगळ्यात श्रेष्ठ आहे ते तुला द्यावंसं वाटतंय. काय आहे जगतामध्ये सर्वात श्रेष्ठ? ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे. ज्ञानासारखं जगात दुसरं काहीच नाही. माणसाचं शरीर प्राप्त झालंय, हे ज्ञान मिळवण्याकरिता प्राप्त झालंय. महत्वाची गोष्ट आहे. कशाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय? स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. मी कोण आहे याचं ज्ञान प्राप्त व्हावं. जर मी कोण आहे याचं ज्ञान प्राप्त झालं नाही
तर तो त्यांनी अज्ञानाने एक चौकट तयार करतो आणि जन्मभर त्या चौकटीत राहून स्वतःला अमुक म्हणत राहतो. मी अमुक आहे असं म्हणतो. तो त्यांनी स्वतःला बायकोचा नवरा म्हणतो, मुलांचा बाप म्हणतो, भावाचा भाऊ म्हणतो. तो त्यांनी मला चुलता पुतण्या स्वतःला काय म्हणायचं असेल ते सगळं म्हणून घेतो. अमक्या जातीचा म्हणतो, अमक्या धर्माचा म्हणतो, अमक्या पंथाचा म्हणतो, अमक्या संप्रदायाचा म्हणतो. हे स्वतःला त्यांनी म्हणतच राहतो आणि असं म्हणता म्हणता शेवटी मरून जातो. हाताला काही येत नाही. आणि आपल्या धर्मशास्त्रानुसार जर पाहायचं ठरलं तर आवागमनाची परंपरा मात्र त्यांनी महाराज त्याला चुकत नाही. आवागमनाची परंपरा म्हणजे जन्म मरणाची परंपरा ही चुकती कोणाला? ज्याला ज्ञान झालं त्याला. म्हणून ज्याला ज्ञान झालं त्याला परत जन्माला यायचं काय काम शिल्लक राहत नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचा जर विचार माणसाच्या जन्मात आल्यानंतर काय आहे तर ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणं आहे. माणसाचं शरीर तर प्राप्त झालं आणि ब्रह्मज्ञान जर प्राप्त करून घेतलं नसेल तर नाथांचं एक प्रमाण सांगतो. ते म्हणतात पावनिया मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्धब जाना पुच्छविन जो पाहि. माणसाचं शरीर प्राप्त करून जर ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं नसेल तर तो बिगर शेपटीचा आणि 2 पायाचा गाढवच आहे असं नाथ महाराज म्हणतात. बरं, नाही तर तुम्ही म्हणाल बुवा म्हणतोय म्हणजे आपल्या अंगावर बला येण्याची दाट शक्यता असते. आधी प्रमाण सांगत जावं आणि मग त्यांनी बोलत जावं. महत्वाची गोष्ट आहे आणि अगदी खरं आहे महाराज. हे जे शरीर आहे या माणसाच्या शरीरातच त्यांनी महाराज एक विशेषत्व प्राप्त करून दिले. आहार, निद्रा, भय, मैथून, सर्व योनी समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान विशेष जाणत्या होणे. माणसाच्या देहात काही विशेष ज्ञान आहे. कशाचं ज्ञान आहे विशेष? स्वतःच्या स्वरूपाला जाणण्याचं ज्ञान आहे. म्हणून त्यांनी महाराज श्रीगुरूंच्या माध्यमातून त्यानं स्वतःच्या स्वरूपाला जाणावं. ज्ञान अतिशय महत्वाचं, एवढं श्रेष्ठ असणारं ज्ञान आहे. म्हणून ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. म्हणून ते ज्ञान मी तुला देतो नाथा. ज्ञान देतो म्हणल्याबरोबर नाथ महाराज एका क्षणात त्यांनी महाराज भगवंताच्या समोर बोलायला लागले. तुझं ज्ञान मला नको आहे, अजिबात ज्ञान देऊ नकोस. अरे असं काय करतो? ज्ञान केवढं श्रेष्ठ आहे. ज्ञानाला डावलणं काय सोपी गोष्ट आहे का? सहजासहजी प्राप्त होत नाही. याला प्राप्त करून घेण्याकरिता सायास करावे लागतात. ज्ञानाच्या प्राप्तीची 10 लक्षणं शास्त्रात वर्णन करून सांगितली. सगळ्यात पहिलं बहिरंग लक्षण सांगितलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? पहिलं लक्षण सांगितलं यज्ञादी कर्म आणि उपासना, बहिरंग लक्षण. त्याच्यापेक्षा अंतरंग लक्षण सांगितलं विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व. त्याच्यापेक्षा अंतरंग लक्षण सांगितलं श्रवण, मनन आणि निधिध्यासन. आणि त्याच्यापेक्षाही अंतरंग लक्षण सांगितलं तत्वम पदार्थ शोधन. त्यानं तत्वमसी महावाक्याचं श्रवण करायचं. शास्त्रामध्ये वेदामध्ये त्यांनी वाक्य सांगितलेले आहेत. वेदातल्या वाक्यांना केवल वाक्य म्हणायचं. आणि या केवल वाक्यांमध्ये त्यांनी 2 वाक्य असतात. एक अवांतर वाक्य आणि एक महावाक्य. अवांतर वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये फक्त जीव स्वरूपाचं किंवा फक्त परमात्मा स्वरूपाचं वर्णन केलं जातं त्याला अवांतर वाक्य म्हणायचं. आणि ज्या वेदातल्या वाक्यामध्ये जीव आणि परमात्मा एकच आहे असं वर्णन करून सांगितलं जातं त्याला महावाक्य म्हणायचं. पण वेदामध्ये 4 महावाक्य आहेत. एक आहे त्यांनी तत्वमसी, दुसरं आहे त्यांनी अहम ब्रह्मास्मी, तिसरं आहे अयम आत्मा ब्रह्म आणि चौथं आहे प्रज्ञानम ब्रह्म. हे 4 महावाक्य आहेत. या 4 महावाक्यांच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करून घ्यावं. समजा तत्वमसी महावाक्य श्री गुरूंच्या माध्यमातून आपण प्राप्त करून घ्यायचं ठरलं तर या तत्वमसी महावाक्यामध्ये 3 पद आहेत महाराज. एक त्यांनी तत्पद आहे, दुसरं त्वम पद आहे आणि तिसरं आसी पद आहे. थोडं जरा अवघड वाटत असेल वाटत पडतं, थोडं 2-5 मिनिटं वाटेल सर्वांना अवघड. नंतर मी सोपंच सांगणार आहे. कारण कीर्तनकारानं सुरुवातीलाच काय अवघड असेल ते सांगून घ्या. हे जर शेवटी सांगितलं तर महाराजांच्याकडे उद्या तक्रार येईल की कुठून आणला होता बाबा. एवढं त्यांनी अवघड आम्हाला काही समजत नव्हतं. पण अवघड सांगू नये असं नाही. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची आयसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या. म्हणून त्यांनी ही कीर्तनाची मर्यादाच आहे. हे कीर्तन काय फक्त चाटकुले चुटकुले सांगण्याकरिता नसते. हे कीर्तन त्यांनी मनोरंजन करण्याकरिता नसतं आणि विनोद करण्याकरिता नसतं. काहीतरी आत्मसात करण्याकरिता असतं. पण काय आत्मसात करावं? स्वतःच्या स्वरूपाचा बोध त्यांनी जाणून घ्यावा. आहे मी हा कोण करावा विचार. मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे हे जाणून घ्यावं. मग श्रीगुरूंना जर विचाराल तुम्ही कोण आहात ते सांगतील ते ब्रह्म तू आहेस. तत्वमसी. त्याच्यात 3 पद आहेत. तत्पद आणि त्वम पदाला वाच्यार्थ आणि लक्षार्थ आहे. तत्पदाचा वाच्यार्थ होतो ईश्वर आणि त्वम पदाचा वाच्यार्थ होतो जीव. तत्पदाचा लक्षार्थ होतो ब्रह्म आणि त्वम पदाचा लक्षार्थ होतो आत्मा किंवा कुटस्थ. आणि आसी पदानं त्याचं ऐक्य सांगायचं. ईश्वर आणि त्यांनी महाराज जीवाचं ऐक्य होत नाही कारण दोघांच्या उपाध्या भिन्न आहेत. एकाची माया उपाधी आहे आणि दुसऱ्याची अविद्या उपाधी. भिन्न उपाधी भिन्नत्वात त्यांचं ऐक्य होऊ शकत नाही. मग असणारं ब्रह्म आणि आत्मा हे दोघे जण एकच आहेत हे आसी पदानं सांगितलं जातं. म्हणून अशा पद्धतीने तत्वमसी महावाक्य श्रवण करावं आणि श्रवण करून त्यांनी महाराज मग ते ज्ञान आपल्या जीवनामध्ये उतरवावं आणि त्या ज्ञानानं आपण मोक्षापर्यंत जावं. म्हणजे खऱ्या अर्थानं असं ज्ञान जीवनात प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? तुका म्हणे कैची किंवा
तुका म्हणे कैसे कीव कोठे जीव निराळा. जीव हा परमात्म्याहून वेगळाच नाही हे फक्त जीवानं जाणायचं. हे जाणून घेणं हे सगळ्यात मोठं ज्ञान आहे, महत्वाची गोष्ट आहे. महाराज त्याला ज्ञान म्हणायचं. असं ज्ञान त्यांनी प्राप्त करण्याकरिता जीवन प्राप्त झालेलं आहे. आणि ते ज्ञान प्राप्त न करता जर लोक मरत असतील तर त्यांना मोक्ष प्राप्त होत नाही, पुन्हा जन्माला यावं लागतं. महत्वाची गोष्ट आहे. पण एवढं श्रेष्ठ ज्ञान आहे. पण एवढं जे श्रेष्ठ ज्ञान आहे त्याची प्रक्रिया आतापर्यंत मी तुमच्या समोर सांगितली. कळाली का सगळ्या लोकांना? नाही कळाली? अहो त्याची 10 लक्षणं आहेत ज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता, साधन आहेत 10. ती जर विचारली खालपासून त्यांनी वरच्या टोकापर्यंत तर सहजासहजी ते सांगता सुद्धा येत नाहीत. म्हणजे त्यांनी ते कळतच नाही. जे कळत नाही ते प्राप्त कधी होईल, आणि जे प्राप्तच होत नाही ते म्हणजे कळणं इतकं अवघड आहे, ते प्राप्त होणं किती अवघड असेल. आणि जे प्राप्त होणं एवढं अवघड आहे त्याला नको म्हणणं किती अवघड असेल. नाथ महाराजांना देतोय परमात्मा स्वतः, तो म्हणतो ज्ञान घ्या, आणि घ्या म्हणत असताना ते म्हणतात नको. का बरं नको म्हणत असतील? त्यांना त्यातलं वर्म माहिती आहे. ते म्हणतात ज्या ज्या लोकांना फक्त ज्ञान झालं त्या त्या लोकांना फुगा आला, आणि एवढा मोठा फुगा आला की त्यांना हे पहा ज्ञान हे अहंकाराला घालवणार असतं. पण ते जर पक्व झालं, दृढ झालं तर बरं. ते जर अदृढ राहिलं तर तेच ज्ञान त्यांनी महाराज आणि अधोगतीला कारणीभूत ठरतं. ते अहंकार निर्माण करतं. म्हणून त्यांनी फक्त ज्ञान जर प्राप्त करून घेतलं तर नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, आणि सज्ञानाची झोंबे कंठी नाना संकटी नाचे. पण स्वतःला ज्ञानी म्हणणाऱ्या माणसाजवळ अहंकार त्यांनी येतो, आणि या अहंकाराने त्याला परमात्मा स्वरूपात एकाकार होता येत नाही. म्हणून मला ज्ञान नको. असं काय करतोस त्यांनी? नाथा घेणारे ज्ञान मी तुला परत परत त्यांनी घे म्हणतोय. मग देव काकुळती येऊ लागला. मग नाथाने पर्याय सांगितला. नाथ म्हणजे तुला ज्ञानच द्यायचंय का? हो म्हणे मला ज्ञानच द्यायचं. मग असं कर, फक्त ज्ञान देऊ नको. मग त्या ज्ञानाला जोडून काहीतरी दे, जेणेकरून ज्ञान मला बाधणार नाही, जेणेकरून ज्ञानाचा मला उपद्रव होणार नाही, जेणेकरून ज्ञानाचा मला त्रास होणार नाही, जेणेकरून मला अभिमान होणार नाही. असं काहीतरी जोडून मला दे. म्हणजे असं काय साधन आहे जगतामध्ये जे ज्ञानाला त्यांनी मला बाधू देत नाही, ज्ञानाचा अभिमान होऊ देत नाही? ते म्हणे आहे ना साधन. काय साधन आहे? म्हणे प्रेम. ज्याच्या पोटामध्ये प्रेम आहे, ज्याच्या पोटामध्ये तुझी भक्ती आहे, त्याला केवढंही मोठं ज्ञान प्राप्त झालं तरी सुद्धा त्याला ज्ञानाचा अभिमान होत नाही. महत्वाची गोष्ट आहे. कशाचंही ज्ञान होत्या. गुरुजींना वाजवण्याचं ज्ञान आहे, यांना त्यांनी हार्मोनियम वाजवण्याचं ज्ञान आहे, त्यांना त्यांनी म्हणण्याचं ज्ञान आहे. हे काही ज्ञान नाही का? हे सुद्धा ज्ञानच आहे. ही विद्याच आहे, पण विनयानं शोभते. महत्वाची गोष्ट आहे. विद्या विनयानं शोभते. विनय अंतकरणात येण्याकरिता ते प्रेम आणि भगवंताची भक्ती आधी पोटात आली पाहिजे. ज्याच्या पोटात भगवंताची भक्ती आणि प्रेम आले तो त्यांनी महाराज केवढाही मोठा झाला ज्ञानानं तरी सुद्धा सर्वांच्या समोर त्यांनी सहज होतो, सामान्य होतो. हे ज्ञानी पुरुषाला सुद्धा सामान्य करण्याकरिता साधन आहे, त्याचं नाव आहे भक्ती आणि प्रेम. ते भक्ती आणि प्रेम जर ज्ञानी पुरुषाजवळ असेल तर त्याला अहंकार बाधणार नाही. म्हणून जगात सर्वात श्रेष्ठ असणारं ज्ञान तू मला देण्याकरिता तयार झालाच, गोष्ट खरी आहे. मी सुद्धा तुझ्याकडून ते घ्यायला तयार आहे, पण फक्त त्यांनी ज्ञान देऊ नकोस. मग त्याला जोडून भक्ती आणि प्रेम दे. द्यायचंच असेल तर भक्ती प्रेमा वाचून ज्ञान देऊ नकोस. अभंगाच्या भक्ती प्रेमाविना
नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझे. भक्ती आणि प्रेमा वाचून ज्ञान देऊ नकोस देवा, कारण ज्ञानामध्ये नित्य अभिमान आहे आणि ज्ञानामध्ये रोज नवा अभिमान आहे. म्हणून त्यांनी ज्ञानानं फार फुगा येतो. थोडस जर कळू लागलं, थोडीशी नजर प्राप्त झाली, परमार्थात संसारातल्या लोकांना एखाद्या गोष्टीचं ज्ञान झालं ना अभिमान होईल याच्यात काय नवल आहे. ते संसारिकच आहेत, त्यांना त्याचं ज्ञान नाही की आपला अहंकार होतं याचं. पारमार्थिक लोकांना त्यांनी महाराज अज्ञानाचंही ज्ञान असतं. महत्वाची गोष्ट आहे, कारण अज्ञानाचंही ज्ञान असलं पाहिजे. मी आज्ञाने याचंही ज्ञान जीवाला असलं पाहिजे तर त्यांनी जमतंय. संसारातल्या लोकांना मी आज्ञाने याचंच ज्ञान नाही, पण पारमार्थिक लोकांना तरी निदान ज्ञान प्राप्त झाल्यानंतर याचा अभिमान होणे याची दक्षता त्यांनी असली पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. पण परमार्थात आल्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट काय असेल तर स्वरूपाचं ज्ञान. 4-2 त्यांनी महाराज पुस्तक मी वाचले, वाचून त्यांनी महाराज त्यातल्या प्रक्रिया मला कळू लागल्या. आणि त्या कळायला लागल्यानंतर जर मी माझ्या तोंडानं स्वतःला वेदांताचार्य म्हणत असेल, माझ्या तोंडानं जर मी स्वतःला वेदांत विद्यावाचस्पती म्हणत असेल, तर मग मात्र माझ्यासारखा मूर्ख जगात दुसरा कोणी नाही. कारण बडा बडा ही ना करे, बडा न बोले बोल, रहिमन हिरा कब कहे लाख हमारा मोल. जो खरा हिरा आहे तो केव्हा लोकांना सांगतो मी हिरा आहे म्हणून. जो खरंच मोठा असतो तो मोठाच असतो. दुसऱ्यानं त्याची किंमत जगाच्या समोर सांगायची असते. व जो स्वतःच्या तोंडाने स्वतःचं मोठेपण जगाच्या समोर सांगतो तो मोठा नसतो, त्याला मोठेपणाचा हव्यास असतो. आपण उपवासी मरोनी, आपण उपवासी मरोनी, समोर तागणे अमृताची गोडी वर्णन करून सांगायची आणि आपण मात्र उपाशीच राहायचं. आपण स्वतः उपाशी असून जगाला अमृताची गोडी सांगणारा मनुष्य जसा मूर्ख आहे, तसं तागणे महाराज ज्ञानाचा लवलेश नसताना जगाच्या समोर ज्ञानाचा टेंभा मिरवणारा सुद्धा मूर्खच आहे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून खऱ्या अर्थानं तागणे महाराज स्वतःचा मोठेपणा जगाच्या समोर वर्णन करून सांगतो, तो अभिमानी असतो. पण खरं ज्ञान ज्याला झालं तो मात्र सर्वांच्या समोर नम्र होतो. म्हणजे का फळलिया तरुची शाखा सहजी भूमीशी उतरे देखा. जसं झाडाला जर त्यांनी फळ आलं तर ती फळ आलेली फांदी जमिनीच्या दिशेनं वाकते. म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान आलं खरं तर त्याला सगळ्यांमध्ये परमात्मा दिसावा, तो वाकावा. पण तो वाकत जर नसेल तर समजायचं त्याला अहंकार झालेला आहे. मग त्या ज्ञानानं जर तो वाकायचा असेल तर त्याला अजून एक गोष्ट जोडून असली पाहिजे, त्याचं नाव आहे प्रेम. ते प्रेम जर त्याच्या जीवनामध्ये उतरलं तर ते ज्ञान त्याला खऱ्या अर्थानं वाकायला कारणीभूत ठरतं. मग तो सर्वांच्या समोर वागतो. महाराज तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता नाही आहे, तुका म्हणे आता नाही अहंकार, चालो सदा कारण नित्य सिद्धे, चालो सदा कारण नित्य सिद्धे. तुका म्हणे आता नाही अहंकार. अभिमानच संपून गेला, तदाकार झालो, नित्य झालो, शुद्ध स्वरूपाला प्राप्त झालो. अहंकार निघून जाणं हे सगळ्यात मोठं ज्ञान आहे. ज्ञान त्यांनी शस्त्र आहे आणि अहंकाराला घालवणारं शस्त्र आहे. पण तेच ज्ञान जर अहंकार वाढवत असेल तर त्याचा उपयोग काय. म्हणून ज्ञानानं बाधू नये. ज्ञानानं पुरणाच्या पोळीचं जेवण जर असलं ना, लोक आवर्जून त्याच्यात तूप जास्त टाकतात. का बरं टाकतात? बाधू नये म्हणून. नाहीतर जर पोळी पचली नाही तर हगवण लागण्याची दाट शक्यता असते. म्हणून त्याच्यावर तुपाचा जोर असला पाहिजे, म्हणजे त्याला जोडून असलं पाहिजे. म्हणजे त्याने ज्ञान म्हणजे पूर्णाची पोळी आणि त्याच्यावर टाकलं जाणारं तूप म्हणजे प्रेम आहे महाराज. तर ते पचल्यासारखं होईल, अन्यथा ते पचणार नाही. पण पचण्याकरिता त्याला काहीतरी साधक बाधक गोष्टी वापराव्या लागतात. या न्यायानं त्याने महाराज फक्त ज्ञान देऊ नकोस, प्रेम दे. देव त्याने म्हणायला लागला, नाथा तुला मी ज्ञान देण्याकरिता तयार झालो, नको म्हणतोस. आणि नको म्हणून पुन्हा त्याने महाराज त्याला प्रेम जोडून दे म्हणतोस. तुला म्हणायचं काय नेमकं ते तरी मला सांग. नाथाने सांगितलं, हे बघ तू देण्याकरिता एवढाच उतावळा झालास ना, मग मला काय म्हणायचंय ते मी स्पष्ट सांगतो. म्हणे काय म्हणायचंय? तुझं ज्ञान फक्त मला देऊ नकोस, मला तुझं प्रेम सुख दे. मला ते प्रेम सुखच अपेक्षित आहे, त्याच्या वाचून जगात समाधान प्राप्त होत नाही. अभंगाचं प्रेम सुख देई, प्रेम सुख देई,
देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. नाथ महाराज भगवंताला सांगताय, तू जर म्हणत असशील ना जरा स्पष्ट शब्दात बोला, तर स्पष्ट शब्दात मला हेच सांगायचंय की मला तुझ्याकडून प्रेम सुखाची अपेक्षा आहे, दुसरी कशाचीच अपेक्षा नाही. प्रेमसुख हे सर्वात श्रेष्ठ सुख आहे महाराज. मग जसे 4 वर्ग आपण पाहिले की नाही सरळ अर्थामध्ये, तसे सुखाचे सुद्धा 4 भाग पाहता येतील. पहिलं सुख आहे महाराज विषयातलं सुख, दुसरं सुख आहे आत्मसुख, तिसरं सुख आहे ब्रह्मसुख आणि चौथं सुख आहे प्रेमसुख. 4 गोष्टी परत सांगतो. पहिलं सुख आहे विषयातलं सुख, दुसरं सुख आहे आत्मसुख, तिसरं सुख आहे ब्रह्मसुख आणि चौथं सुख आहे प्रेमसुख किंवा भक्तिप्रेम सुख असं त्याला म्हणा. 4 प्रकारची सुख आहे. आता असं सांगायला लागलं की आपण आपली पानं तपाशीत राहायची, उलटत राहायची आपली पानं, की आपण नेमकी कोणत्या सुखात बसतो. आपण विषय सुखात बसतो की त्याच्यापेक्षा थोडी पुढे ढकललेलो होतो, आत्मसुखात रमलेलो आहोत की त्याच्यापेक्षा पुढचं ब्रह्मसुख आपल्याला प्राप्त झालंय की त्याच्यापेक्षा पुढचं प्रेमसुख आपल्याला प्राप्त झालंय. या बोलण्यामधून आपल्या अंगावर जरा ओढून घ्यायला शिकलं पाहिजे. ओढून घेतलं की आपोआप कळतं मला आपण कोणत्या स्टेजवर आहोत, आपण कोणत्या स्थितीत आहोत, आपण कोणत्या पायरीवर आहोत आणि आपल्याला अजून कुठपर्यंत जायचंय. जर आपल्याला विषयातच सुख गोड वाटत असेल, विषयातलं सुख जर त्यांनी चांगलं वाटत असेल, अजून आपल्याला 3 पायऱ्या चढायच्या समाधाना करता. कारण विषयातलं सुख समाधान देत नाही, आत्मसुख समाधान देत नाही, ब्रह्मसुख समाधान देत नाही. समाधान दिलंच कोणी तर फक्त प्रेम सुख समाधान देत. आणि जगतामध्ये जीवाला समाधानाची गरज आहे, महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक मनुष्य समाधानाकरता फिरतो. सगळेच बुवा लोक ही प्रक्रिया सांगतात की सगळ्यांना समाधानाची गरज, सगळ्यांना सुखाची गरज आहे. पण समाधान जर कशानं प्राप्त होईल तर ज्ञानानं नाही. ऐका, महत्वाचा मुद्दा ऐका. ज्ञानानं जर जीवनात काय प्राप्त होईल तर फक्त स्थिरता प्राप्त होईल. ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षापर्यंत जाता येईल आणि जन्म मरणाची परंपरा थांबून तो त्यांनी स्थिर होईल. त्याची आवागमनाची परंपरा संपून जाईल, त्याची धावपळ संपून जाईल. कशानं? फक्त ज्ञानानं. अरे पण स्थिरता जरी प्राप्त झाली तरी समाधान मात्र ज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त व्हायचं नाही. त्या समाधानाच्या प्राप्तीकरिता प्रेमाची गरज आहे. आणि ते प्रेम जर कोणाचं असेल तर परमात्म्याचं. परमात्म्यानं प्रेम दिलं की खऱ्या अर्थानं समाधान प्राप्त होईल. त्याचं प्रेम मिळाल्यानंतर फार आनंद होतो महाराज. त्याची वाट पाहणाऱ्या लोकांना विचारा त्याचं प्रेम मिळाल्यावर काय होतं. अनेक उदाहरणं मला सांगता येतील. एका वाक्यात मी पुढे सांगत चालतो, तुम्ही ऐका फक्त. आता लक्षपूर्वक ऐका. आता मी काही किचकट आणि कठीण सांगणार नाही, सोपं सांगतो. मला माहिती आहे किचकट गोष्टी लोकांना पचत नसतात, पण मला हे माहिती आहे की सांगितलं नाही तर लोकांना कळणार सुद्धा नाही. लोक कीर्तनकारांनी सोपवून ठेवलेले आहेत. कीर्तनकारांनी सोपवलेत गोष्टी सांगायला, कीर्तनकारांनी सोपवलीत विनोद सांगायला. लोक त्यांनी 2 तास कीर्तनाला येऊन बसतात, गप्पा गोष्टी विनोद ऐकून आपापल्या घरी निघून जातात. आणि गप्पा गोष्टी सांगितल्यानंतर लोक म्हणतात आज फार चांगलं कीर्तन झालं. आणि जो म्हणतो तू देव आहेस, अरे तत्वमासी अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म, जो मूळ सांगतोय, गरजेचं सांगतोय, तो म्हणतो ते सांगितलं की लोक म्हणतात हे काय ते जमलं नाही, आज थोडं आज जरा थोडं मेळात बसलं नाही, असं लोक म्हणतात. म्हणजे अशा प्रकारची लोक, लोकांची चूक अजिबात नाही, चूक त्यांनी कंबर बांधून बोलणारे लोकांची आहे. म्हणून धडधाकट सगळ्या लोकांच्या समोर सांगायला मला भीती वाटत नाही. मला काय भ्यायचं कारण नाही मला कोणाला. मग भीती वाटायचं काय कारण आहे. वस्तुस्थिती हीच आहे. लोक सोकावले बुवा लोकांनी. आणि आणखी महत्वाचा मुद्दा सांगतो. बुवा लोक लोचट झाले. वाईट शब्द आहे, ऐकण्यासारखा सुद्धा नाही. अर्धा तास कीर्तनामध्ये त्यांनी महाराज फक्त प्रशंसाच असते, फक्त त्यांनी महाराज वर्णनच असतं, अर्धा तास असतं ते पण. मग हे सगळं त्यांनी महाराज वर्णन करून सांगायचं, मग त्यांनी कीर्तनाला सुरुवात करायची. कशा करता कीर्तन कोणाचं करायचंय? देवाचं करायचंय की नाही? मग कीर्तन जर देवाचं आहे तर मग त्यांनी महाराज बाकीच्या सगळ्या लोकांचं वर्णन करण्याची आवश्यकता काय? असं जर बोलायला लागले लोक म्हणतील याला परत बोलू नका. नाही बोललं तर जागेवर बसून चिंतन करता येईल, नाही बोललं तर भगवंताचं भजन करता येईल एका जागेवर बसून. महत्वाची गोष्ट आहे. पण हेच महत्वाचं आहे की प्रेम समाधान जर जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल तर भगवंताच्या प्रेमानं प्राप्त होईल. म्हणून स्थिरता प्राप्त होते ज्ञानानं आणि समाधान प्राप्त होतं भगवंताच्या प्रेमानं. म्हणून समाधानाची जर गरज असेल तर भगवंताला आपलं म्हणा. स्वतःचं अस्तित्व हे प्रत्येक मनुष्य पिडलेला आहे. प्रत्येक मनुष्य कुठे ना कुठेतरी संसारानं चटकलेला आहे आणि तो त्यांनी महाराज उपद्रवानं त्यांनी ग्रस्त झालेला आहे. पण सर्वांच्या समोर त्याला सांगता येत नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची असते. फार त्यांनी किती मोठा मनुष्य असलं तरी सुद्धा त्याला आतून फार त्याच्या खळबळ असते आणि जगाच्या समोर प्रगट करता येत नाही. आणि अशा वेळेला त्रस्त झालेल्या जीवाला जर समाधानाची गरज असेल तर त्यानं काय केलं पाहिजे? त्यानं माझ्या भगवंताच्या शरणागतीत आलं पाहिजे. कारण तो सगळ्या जगाला विसावा देणार आहे महाराज. त्याच्याशिवाय विसावा दुसरा कोणी नाही. महत्वाची गोष्ट आहे. तो विसावा आहे. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, तो विसावाच आहे. श्रीमद भागवतात बघा त्याचा विसावा अवतार आहे. 24 अवतारांमध्ये विसावाच का म्हटले?
अरे पिडलेल्या दुःखी असणाऱ्या जीवांना त्यांनी महाराज समाधान देतो, त्याच्या जवळ घेतो, फार प्रेमानं हृदयाला लावतो, त्यांची सुख दुःख ऐकून घेतो आणि त्याच्यापेक्षा त्यांनी महाराज त्यांच्या प्रत्येक दुःखात समर्थपणे उभा राहतो. हे संसारातले लोक ज्याला ज्याला आपलं म्हणतात, ज्याला माझं म्हणतात, वेळ प्रसंगाला हेच लोक सोडून निघून जातात महाराज. आणि त्यावेळेला तो सोडित नाही, तो त्याच्या जवळ उभा राहतो. तो त्यांनी महाराज उच्च नीच पाहत नाही, फक्त भक्ती आणि भाव पाहतो, प्रेम पाहतो. दिसते भाव भक्ती देखून या, भक्ती भाव पाहूनच त्यांनी त्याच्या जवळ राहतो. महत्वाची गोष्ट आहे. मग त्याचं प्रेम मिळाल्यानंतर केवढं समाधान प्राप्त होतं. विदुर काकानं त्यांच्या पत्नीनं 12 वर्ष वाट पाहिली, मला 13 वर्ष वाट पाहिली देव घरी यावा म्हणून. लांबलचक कथा आहे, मला सगळी सांगायची नाही, पण फक्त आठवण करून द्यायची. ज्यावेळेस देव आला हस्तिनापुरामध्ये, तो आल्यानंतर त्यांनी महाराज त्याला पाहण्याकरिता गेले. रथात बसून चालला होता, दुर्योधनाच्या घरी देव जाणार होता हे त्यांना जाणवलं की आता हा राजाच्या घरी जाईल म्हणजे आपल्या घरी येणार नाही. आणि मग तो त्याच्या घरी गेला म्हणजे जेवल्याशिवाय राजा त्याला सोडायचा नाही, म्हणजे आपल्या घरी जेवायला पण येणार नाही. मग 12 वर्ष मनात अर्थ होतं देवानं घरी यावं आपल्या घरी काहीतरी खावं, पण तिकडे जाण्याकरिता निघाला याचा अर्थ येणारच नाही हे जाणवलं. आणि जाणवल्यानंतर मनातली मनातच म्हणायला लागले देवा नाही आलास तरी चालेल. ऐकतात ना तुम्ही सर्वजण, विदुराचे शब्द सांगताय कथेतले. ते म्हणतात देवा नाही आलास तरी चालेल माझ्या घरी, नाही माझ्या घरी येऊन जेवलास तरी चालेल, फक्त एक विनंती आहे. काय? एक नजर फक्त तुम्हाला दे, फक्त एकदा डोळे भरून तू माझ्याकडे बघ, एवढंच दिलं तरी पुरे झालं, याच्यापेक्षा जास्त काही नको आहे. असं म्हणत असताना भगवंतानं विदुर काकांकडे सहजच पाहिलं आणि पाहिल्यानंतर दोघांची नजरानजर झाल्याबरोबर त्यांनी खुणवली, इकडे या इकडे या म्हणलं की धावतच आली. एवढा मोठा गाजा वाजा त्यांनी होता, सगळं त्यांनी रथात देव उभा होता, ढोल ताशे नगारे वाजत होते, विदुर काका खालीवर उभे राहिले. दोघांची नजरानजर झाली आणि नजरानजर झाल्यानंतर त्यांनी महाराज कोणीच कोणाशी काही बोले ना. विदुर काका हात जोडून उभे होते आणि एवढ्या लोकांच्या समोर त्यांनी महाराज भगवान विदुर काकांना विचारायला लागला, काका तुम्ही सुखी तर आहात ना, तुम्ही समाधानी तर आहात ना? ज्या विदुराला सगळ्या लोकांनी दासीपुत्र म्हणून हिनवावं, ज्याला दुय्यम करून टाकावं, गावाच्या बाहेर राहावं लागत होतं विदुराला, असे विदुर काका, आणि तोंड भरून आनंद कोटी ब्रह्मांडाच्या नायकानं म्हणावं काका तुम्ही सुखात तर आहात ना? त्यावेळेला सांगितलं हो देवा फार सुखात आहे, पुढचं ऐका, त्याच्या पुढचं महत्वाचं आहे महाराज. तुम्ही समाधानी आहात ना? हो म्हणे. मग ऐका ना माझं म्हणणं, मी जरा चाललोय दुर्योधनाकडे, घरी जायचं असलं तरी सुद्धा मला फार भूक लागलेली आहे, मी तुमच्या घरी जेवायला येणार आहे. मी तुमच्या घरी जेवाय काहीच म्हणले नाहीत विदुर काका, घरी ये म्हणले नाही, जेव म्हणले नाही, पण हा मन कवडा आहे, त्याला कळतं महाराज सगळ्यांच्या मनातलं. पण मी तुमच्या घरी येणार आहे, मला फार भूक लागलेली आहे आणि जेवायला येणार आहे असं म्हणल्यानंतर विदुर काकांना फार आनंद झाला. विभोर होऊन आनंदाने त्यांनी महाराज नाचू लागले. का? या सगळ्या जगाला दूर करून भगवान माझ्या घरी जेवायला येणार आहे, हे प्रेम आहे महाराज. आणि हे भगवंताचं प्रेम विदुर काकांना प्राप्त झाल्यानंतर आता सगळं आभाळ त्यांनी अशा पद्धतीनं माझ्या अंगावर प्रेमाचा वर्षाव करते असं त्यांनी वाटू लागलं. हे दिव्य प्रेम परमात्म्याशिवाय कोणी देऊ शकत नाही. मनमोहन खाऊ निकाण्या ब्रह्मानंदे झाला मनमोहन मुरलीवाला. हा कन्हैया त्याच्या घरी त्यांनी महाराज कन्या खाण्याकरिता गेला. तेवढं समाधान विदुर काकांना वाटलं असेल. का बरं जातो हा जेवण्याकरिता? त्याला भूक केव्हा लागते? जेव्हा भक्ताच्या पोटात प्रेम मोडून व्हायला लागतं तेव्हा. पण भक्ताच्या पोटातलं प्रेम पाहून त्यांना प्रेम देण्याकरिता येतो, हा त्यातला भाव आहे.
पण विदुराच्या घरी कण्या खाण्याकरिता जाणारा हा परमात्मा हा प्रेम देणार आहे. म्हणून त्यांनी भक्ती प्रेम हे ज्ञानाला जोडून असलं पाहिजे. भक्ती सगळेच करतात एरवी, सर्वांच्याच नावापुढे हरिभक्तीपर्यंत लिहिलं जातं महाराजात, कोणीच सुटत नाही त्याच्यातून, महत्वाची गोष्ट आहे. पण भक्ती म्हणजे काय हेच कळालं नाही. नुसतं हरिभक्तीपर्यंत लावून घेतलं त्याचा काय अर्थ आहे? भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे भगवंतावर केलेलं प्रेम. भक्तीची व्याख्या नारदांनी केली. ते म्हणतात अथा तो भक्ती व्याख्या श्याम, मी भक्तीची व्याख्या सांगतो. काय भक्तीची व्याख्या? सात्वस्मिन परम प्रेम रूपा, जी प्रेम स्वरूप आहे ती भक्ती आहे. प्रेम आहे भक्ती म्हणजे प्रेम कोणावर केलेलं? भगवंतावर केलेलं प्रेम. तुम्ही जर व्यक्तीवर प्रेम करत असाल त्याचं नाव आहे मोह. तुम्ही जर वस्तूवर प्रेम करत असाल त्याचं नाव आहे आसक्ती. आणि तेच प्रेम जर तुम्ही भगवंतावर केलं तर त्याचं नाव आहे भक्ती. पण आपण हरिभक्तीपरायण केव्हा होऊ? जेव्हा आपण भगवंतावर प्रेम करू तेव्हा आपण खऱ्या अर्थानं हरिभक्तीपरायण. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी भगवंताचं प्रेम असं आहे ते त्यांनी पोटात उतरलं पाहिजे. मग नाथ महाराज भगवंताकडे प्रेमच मागतायत, देवाकडेच का मागतायत? त्याचं कारण एवढंच आहे की ते प्रेम देणारा देवच आहे महाराज. देवा वाचून दुसरं कोणी देऊ शकत नाही. महत्वाची गोष्ट आहे. कोणाला दिलं याच्या आधीचं एखादं उदाहरण तुम्हाला माहित असेल. दिलं ना महाराज, उद्धवाला भगवंतानं स्वतःहून प्रेम प्राप्त करून दिलं. हा उद्धव प्रसंग अतिशय गोड असणारा प्रसंग आहे. हा प्रेम देणारा प्रसंग आहे, प्रेम दाखवणारा प्रसंग आहे. हा उद्धव भगवंताचा त्यांनी मंत्री आहे महाराज. हरी हे वृष्णीनाम प्रवरो मंत्री कृष्णस्य दयित सखा शिष्यो बृहस्पती साक्षात उद्धवो बुद्धिसत्तमा. बुद्धिमान असणारा हा उद्धव. आणि तो त्यांनी महाराज बृहस्पतीकडे शिकायला गेला होता आणि शिकून त्यांनी आला होता. आणि भगवान नुकतेच त्यांनी महाराज वृंदावनातून मथुरेत गेले होते. आता देवाचं वय 12 वर्षाचं झालं होतं. आणि 12 वर्षाचं वय त्यांनी झालेलं असताना सगळ्या मथुरावासी लोकांना आनंद झाला होता. आणि सगळे लोक विचार करत होते देव पहिल्यांदाच आपल्या मथुरेमध्ये आलेला आहे, त्याचा जन्मदिवस आलेला आहे, त्याचा वाढदिवस आलेला आहे, आपण सगळ्यांनी तो साजरा केला पाहिजे. म्हणून सगळ्या लोकांनी वाढदिवस साजरा करायची तयारी केली. मग असा मोठा केक आणला. मग ते असं मोठं त्याने ते कापण्याकरिता असं धारदार शस्त्र आणलं. मग त्या मेणबत्त्या त्याच्यावर लावल्या आणि देवाला फुकायला लावल्या. असं काही केलं असेल का? नाही. ती आपली संस्कृतीच नाही. महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी केक कापणं आपली संस्कृती नाही. मेणबत्त्या विझवणं आपली संस्कृती नाही. दिवे लावण्याची आपली संस्कृती आहे. म्हणून देवाचा जन्मदिवस आला, सगळ्या गोकुळवासी लोकांना आनंद झाला. त्याने काय केलं माहिती आहे? त्यांनी महाराज सगळ्या गावाला गोडधोडाचं जेवण त्यांनी देण्याचं ठरवलं. भगवंताला नवीन सुंदर असणारे वस्त्र दिले, आभूषण दिले. वाढदिवस जर आता आज वाढदिवस होता ना, आज ज्ञानाबाईचा वाढदिवस होता. आज तिचा जन्मदिवस आहे. मोठी मला वाटतं मागच्या वर्षी पण याच काळात तो, म्हणजे दरवर्षी आता याच काळात तो येणार. फार समाधान त्यांनी वाटलं. तिचा जन्मदिवस आता ती आमच्या पारनेरला असते त्याच्यामुळे तिचा आमचा चांगला परिचय आहे. हे जर रोज कीर्तनावर फिरत राहिले आजीबाई त्यांना म्हणते तुम्हाला काय रोज कीर्तन? पण असं म्हणून तिनं त्यांनी मोकळं करा, रोजच तुम्हाला कीर्तन. म्हणजे लेकरं कीर्तनकारांची वाट पाहतात महाराज घरी येण्याची. हा त्यातला भाव आहे. लोक कीर्तनकाराच्या नावानं बोंब मारित राहतात. म्हणजे हे काय नाही, ते टाळकुटी धिंडत राहतात. अरे तसं नाही. त्यांनाही प्रपंच असतो, त्यांनाही संसार असतो, सगळ्या गोष्टी त्यांना पण असतात. पण कुठेतरी जगाची चिंता पोटामध्ये असते आणि या सगळ्या गोष्टी जगापर्यंत पोहोचाव्यात म्हणून ते त्यांनी फिरत असतात. असं परत म्हणून त्यांनी महाराज छोटीशी आमची ज्ञाना तिचा आज जन्मदिवस त्यांनी साजरा केला. जन्मदिवस जर साजरा करायचा असेल तर सगळ्यांनी जरा कान उंच करून ऐका. काय करावं? आपल्या संस्कृतीनुसार जर जन्मदिवस साजरा करायचा असेल तर ते बाळ जेवढ्या वर्षाचं झालेलं आहे तेवढे कणकीचे दिवे तयार करायचे. तेवढे कणकीचे दिवे तयार करायचे आणि ते दिवे तयार करून त्याचं त्यांनी महाराज सुवासिनीने औक्षण करून त्याला ते ओवाळायचं. त्याच्यानंतर अजून एक मोठा दिवा तयार करायचा जो पुढच्या वर्षाकरता असतो. मोठा दिवा तयार करायचा, तो त्याच ताटात ठेवायचा. फक्त पहिले जे दिवे आहेत ते दिवे त्यांनी महाराज उलटे करायचे. म्हणजे त्या दिव्यांचं तोंड आपल्याकडे करायचं, फिरवणाऱ्या माणसाकडे. आणि मोठा जो दिवा आहे तो दिवा त्यांनी त्या बाळाकडे करायचा. मग त्याला ओवाळायचं महाराज. आणि असं करून त्याचा औक्ष करून त्याला ओवाळलं, त्याला गोडधोड खाऊ घातलं. सुवासिनीने त्याचं त्यांनी महाराज अशा पद्धतीने औक्षण केलं की मग तो जन्मदिवस अशा पद्धतीने साजरा झाला म्हणून समजायचं. त्या दिवशी भजन कीर्तन त्यांनी ठेवावं, घरामध्ये त्यांनी महाराज साधू संतांना बोलवावं. या सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे अतिशय समाधानाचं वातावरण निर्माण होतं. खरा जन्मदिवस असाच साजरा करावा. देवाचा जन्मदिवस आला, सगळ्या लोकांनी आनंदानं साजरा केला. मग दिवसभर त्यांनी तो उत्साह सुरू राहिला. सर्वजण आनंदानं नाचत होते, उड्या मारत होते, बागडत होते. जेवण खावणं झाले आणि जेवण खावणं झाल्यानंतर दिवसभरात सगळ्या लोकांची नजर चोरून हा कन्हैया, हा श्रीकृष्ण भगवान नजर चोरत चोरत त्यांनी महाराज गच्चीवर जाऊन उभा राहिला. छतावर गेला आणि छतावर जाऊन त्यांनी महाराज 2 हात असे कठड्यावर ठेवले आणि खोल आकाशाच्या दिशेने पाहू लागला. पाहतच राहिला. हे उद्धवजी महाराज त्याच्या मागून गेले. उद्धव भगवंताचा मित्र आहे आणि हा बृहस्पतीकडून शिकून आलेला आहे.
हा ज्ञानी आहे महाराज. हा खाली येऊन बोलतच नव्हता. हा याच्या तोंडातून सारख्या प्रक्रियाच बाहेर पडत होत्या. ब्रह्म, माया, अध्यस्त, अधिष्ठान, हा हे सगळं त्याच्याशिवाय बोलतच नव्हता महाराज. सगळ्या वेदांतातल्या प्रक्रियाच सांगत होता. खाली उतरायचं काही कामच नव्हतं. देव म्हणला मनांत फार चांगला आहे, पण फुगीरपणा केवढा ज्ञानाचा. ज्ञान शिकून आला आणि लोकांच्या समोर तत्वज्ञान सांगायला लागलं म्हणे या खाली उतरतच नाही. याच्या पोटात प्रेम आलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे म्हणून भगवंताने हे लीला केली. म्हणून त्याने महाराज कठाड्यावर हात ठेवून उभे राहिले भगवान आणि खोल आकाशात पाहू लागले. उद्धवजी आले. आल्यानंतर त्याने महाराज पाहिलं आणि भगवान त्यांनी खोल आकाशात पाहता पाहता गंभीर झाला. फक्त गंभीर झाला असं नाही, त्याच्या नेत्रांमध्ये अश्रू येऊ लागले. भगवान रडतोय आणि आता त्याच्या डोळ्यातला अश्रुबिंदू जमिनीवर पडणार इतक्यात उद्धवानं हातावर घेतला आणि हातावर घेऊन त्याने महाराज भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहत बोलू लागला, देवा रडतोयस का? रडतो रे देवा? सांगितलं, उद्धवा काय सांगू तुला, मी त्याने मथुरेत आलो वृंदावनातून. ज्या वेळेला येत होतो त्यावेळेला सगळे लोक रथाला आडवे पडले होते. कासवी सून मला म्हणत होते जाऊ नकोस का नाही, आम्हाला सोडून जाऊ नकोस. केवढी व्याकुळ स्थिती त्यांची झाली. त्यावेळेला हात वर करून सर्वांना सांगत होतो, परत येईन, परत येईन, परत येईन. पण एकदाही परत गेलो नाही. इथंच त्याने रमलो. आज माझा जन्मदिवस आहे. आज ते लोक केवढ्या उत्साहात त्याने जन्मदिवस माझा साजरा करत असतात. पण आज कोणी तो साजरा केला नसेल. आज दिवसभर डोळ्यात प्राण आणून माझी वाट पाहत असतील. मला त्यांची फार आठवण येते रे उद्धवा. मला माझ्या आई यशोदेची आठवण येते. मला नंद बाबांची आठवण येते. मला त्यांनी सगळ्या गोपाळांची, गोपिकांची, गोमातीची आठवण येते. म्हणून मी कासावीस झालो. उद्धव काय म्हणलं माहितीये काय देवा? अहो एवढं कारण म्हणे ते सगळे खेड्यात राहणारे खेडवळ लोक म्हणे त्याला काय ज्ञान आहे का? तू ब्रह्मा आहेस म्हणून आणि तू व्यापक आहेस म्हणून, तू सगळ्यांचा अधिष्ठान आहेस म्हणून असे काही ज्ञानी आहेत का म्हणे? ते लोक बावळट आहेत म्हणे सगळे म्हणून रडत असतील. असं म्हणल्यावर देवाला जरा वाईट वाटलं महाराज. म्हणला उद्धवा खरं आहे तुझं म्हणणं, सगळे अज्ञानीच आहेत. त्यांना कोण ज्ञान सांगेन? याच्याजवळ ज्ञानाचा अभिमान होत. मी जातो ना म्हणला. ज्याला सांगता येते ना थोडस ते लगेच तयार होतं महाराज. मी जातो ना लगेच ताबडतोब उद्धवजी तयारच झाले. देव म्हणला मला हेच पाहिजे होतं, तुला तिकडे पाठवायचं होतं. पत्र लिहून दिलं गोपिकांच्या नावे आणि उद्धवजींना पाठवून दिलं. आणि पाठवल्यानंतर त्याने महाराज दोन निरोप, एक निरोप सांगितलं म्हणे काय, हे बघ जाताना माझा पितांबर नेसून जा आणि मोर पिस्तांनी डोक्यावर मस्तकावर धारण करून जा असं सांगितलं. उद्धवजी गेले सुद्धा. उद्धवानं वृंदावनात प्रवेश केला आणि वृंदावनात प्रवेश केल्याबरोबर विचारायला सुरुवात केली, का हो इथे नंदराजाचं घर कुठे आहे? कोणीतरी म्हणलं हे बघ याला त्याला विचारूच नको. मग ही जी बोटभर पाण्याची पनळी वाहते, आणि पनळी वाहत होती पाण्याची, ही बोटभर पाण्याची पनळी वाहते आहे, ही जिथून उगम पावली ना तिथं जा, आपोआपच तुला नंद भवन सापडेल. नंद भवनातूनच त्यांनी वाहते. उद्धवाने विचारलं कशाची पनळी आहे ही पाण्याची पनळी? ते म्हणे जेव्हापासून आमचा कन्हैया निघून गेला ना मथुरेला तेव्हापासून यशोदा राणी व्याकुळ होऊन रडते आहे आणि तिची सांत्वना करण्याकरिता हजारो गोपिका गावातल्या जमा होतात रोज आणि जमा होऊन तिची सांत्वना करतात. आणि सांत्वना करता करता त्या सगळ्या गोपिका रडायला सुरुवात करतात. त्यांच्या रडण्यानं त्यांच्या डोळ्यातून वाहणारं जे पाणी आहे ते पाणी या पनळीच्या द्वारे त्यांनी वाहत आहे असं सांगायला लागल्यावर लोक म्हणतील बघा हे बावळट, डोळ्याच्या पाण्याची कुठे पनळी वाहत असते का? आता ज्याच्या डोळ्याला ठिपूसभर कधी जन्मात आलं नाही देवा करता त्याला पनळी काय मान्य होणार आहे महाराज? म्हणून ज्याला मान्य होत नाही त्याच्याकरिता आम्ही सांगत नाही. जे भगवंताकरिता कासावी सून टाकणे महाराज एकांतात रडत आहेत त्यांच्याकरिता हा विषय चालू आहे. महत्वाची गोष्ट त्यांना ते मान्य करावंच लागेल, कारण त्यांच्या जीवनात देवाकरिता अश्रू डोळ्यातून बाहेर पडले ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तर त्यांनी महाराज तू तिथे जा. उद्धव मला हे बावळट आहेत सगळे बघा खुशाल रडत आहेत म्हणे, त्यांना काय माहिती व्यापक आहे सगळीकडे देवन विरह झाला म्हणतात देवाचा. गेले त्यांनी महाराज. गेल्यानंतर त्यांनी हा कोणीतरी निरोप सांगितला, अरे आपला कन्हैया झाला, कारण पितांबर त्याचा नेसून गेला होता आणि मोर पीस लावलेला होता. धावत आले नंदबाबांनी पाहिलं, अरे कोण रे तू? म्हणे माझं नाव उद्धव, मला कृष्णानं पाठवलंय. हो म्हणे ये घरात नेलं. आणि घरात नेल्यानंतर त्यांना आत प्रवेश केल्याबरोबर एक गोष्ट त्याला दिसली. एक स्त्री त्यांनी महाराज खांबाला पाठ लावून बसली होती, जमिनीच्या दिशेनं पाहत होती. तिचे डोळे उघडेच होते, हालचाल अजिबात नव्हती. क्षणभर निर्णयच करता येत नव्हता की ही जिवंत आहे की मेलेली आहे, अशी तिची अवस्था होती. उद्धवानं पाहिलं कोण असेल. समोर जाऊन त्यांनी पाहतात ती यशोदामाई होती महाराज. गायगायनं समोर गेली ती खाली पाहत होती ना, त्याचा पितांबर दिसला तिला उद्धवाचा आणि कन्हैयाचा पितांबर निसून गेला होता. तिला तो ओळखू आला, माझ्या कृष्णाचा पितांबर आहे. तिला वाटलं आला कन्हैया असं म्हणल्यावर वरती पाहिलं आणि हा दुसराच कोणीतरी आहे म्हणून कन्हैया म्हणून मोठ्याने तिनं हंबरडा फोडला आणि बेशुद्ध पडली महाराज. उद्धवजी घाबरले.
त्यांना वाटलं माझ्यामुळेच काहीतरी झालेलं आहे. व्याकुळ झाले उद्धवजी महाराज. काय करावं काही समजेना. तिला शुद्धीवर आणलं आणि विचारलं, आई काय झालं तुला नेमकं मला सांग. मग ती त्या कन्हैयाचं चरित्र सांगू लागली. मला वाटलं माझं बाळच आलं, माझा कन्हैया आला म्हणून मला समाधान वाटलं, पण तू दुसराच कोणीतरी आहेस. सांगितलं मी त्याचा मित्र आहे, त्यानं मला पाठवलेला आहे. तिला फार समाधान वाटलं. महाराज नाही, माझा मुलगा मला भेटायला आला तरी चालेल, पण निदान माझी चौकशी करतो याच्यातच मला समाधान आहे. हे आईचं अंतःकरण आहे महाराज, यालाच आई म्हणतात. काल सांगू नये कीर्तनातून प्रपंच माणसाचा. आमची छोटी 2 मुलं आम्ही गावाकडे आई वडील राहतात त्यांच्याकडे येऊन घातली सुट्टी म्हणून, आणि ते पोरं त्याने त्यांच्या आईची आठवण होती म्हणून आमच्या आईला म्हणत होते, आजी आम्हाला तिकडे जायचं, पारनेरला जायचं. ती मला हे सांगायला लागली फोनवर. मी तिला म्हणलं अजून पोरं लहान आहेत, त्यांना आईची आठवण येतेच. असं म्हणल्याबरोबर ती मला म्हणली, मोठं झाल्यावर नाही येत आठवण. तुमच्या लक्षात आलं तिचं काय म्हणणं होतं? लहान आहेत म्हणून आठवण येतं, मोठं झालं. आता तिचं म्हणणं काय असू द्या. आता मला तिची सतत आठवण आहे. ती जर नसती तर मी कीर्तन करायला उभाच राहिलो नसतो. मी कीर्तन करतोय आणि कथा करतोय याला कारण माझी आईच आहे. म्हणून खऱ्या अर्थानं तिचे उपकार कसे विसरायचे, ती वस्तुस्थितीच आहे ना. पण तिला काय वाटतं, तिचं मन काय म्हणतं की लहान आहेत तोपर्यंत आई वाचून राहत नाही, आणि मोठं झाल्यानंतर आईची आठवण येत नाही. महत्वाची गोष्ट आहे महाराज. म्हणून आईचं अंतःकरण असं आहे. म्हणून यशोदामाई त्यांनी बोलते आहे, जिचे पिढे बाळ, 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 जिचे पिढे जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ. आईचा मातेचा स्वभाव असाच आईचा स्वभाव असतो. बाळाला वेदना झाल्या की आईचं हृदय दुखावलं जातं. आईची कळवण्याची जाती प्रीती, लाभा वाचून प्रेम करणारी आई असते. पण माझा कन्हैया मथुरेत राहतोय, तो सुखात तर आहे ना, तो समाधानात तर आहे ना, अशी विचारपूस करू लागली. आणि पुढे त्यांनी म्हणू लागली, मला बरं वाटलं तू आलास. तो येत नाही, त्याला फार काम आहेत, त्याला माझ्यापर्यंत येता येत नाही, पण माझी आठवण करतो याच्यातच मला समाधान वाटलं. आणि रात्रभर कन्हैयाचं चरित्र सांगत राहिली. अभिमान झालेले हा उद्धवाला, त्याला ज्ञानाचा अभिमान होता, पण रात्रभर भगवंताचं चरित्र ऐकलं आणि त्या चरित्रातून अर्धा अभिमान तिथंच संपला महाराज. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी स्नान करून गोपिकांना पत्र देण्याकरिता उद्धवजी महाराज निघाले. आणि गेलेले असताना त्यांनी महाराज गोपिकांच्या समोर जाऊन पत्र दाखवू लागले. गोपिकांनी पाहिलं, कोण रे तू? सांगितलं मी उद्धव आहे, मला देवानं पाठवलेलं आहे, मी तुम्हाला ज्ञान सांगण्याकरिता आलेलो आहे. कणाकणात परमात्मा व्याप्त आहे, सर्व जगताचा अधिष्ठान आहे, सर्वत्र गच्च भरलेला आहे, एकमेव अद्वितीयम ब्रह्म निहना नस्ति किंचन ईश्वरो जीव कलया प्रविष्टो भगवान. ती सगळ्या प्रक्रिया सांगायला लागला महाराज. हो, गोपिकांनी साऱ्या प्रक्रिया त्यांनी त्याच्या ऐकायला सुरुवात केली. आणि पुढे म्हणलं, असं करा, असा सर्वत्र व्यापक असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या ठिकाणी आपलं मन लावा. असं म्हणल्यानंतर त्यांनी विशाखा नावाची एक गोपी आहे, ती समोर आली. आणि ती काय म्हणते माहितीये, उद्धवा, अरे माणसाला मन किती असतात रे? 5 असतात का 25? तुम्हाला एकच मन असतं. अरे म्हणे, मग ते एकच मन जर तो काळा आपल्या बरोबर घेऊन गेलाय, आमच्याजवळ आमचं मनच राहिलं नाही, तर चिंतन कोणाचं करतोस? महत्वाची गोष्ट आहे. गोपिकांनी त्याच्या पुढचा भाव सांगितला महाराज उद्धवाला. उद्धवजी ब्रह्मज्ञान सांगत होते, आणि ब्रह्मज्ञान सांगणाऱ्या उद्धवाला पाहून गोपिका त्यांनी महाराज बोलू लागल्या. त्याला त्यांनी उद्देशून बोलायला सुरुवात केली, गीत गायले.
त्या गीताचं नाव आहे भ्रमरगीत. हरी मधुपकी तव बंधो मा स्पृशाघ्रीं सपत्न्या कुच विलुलित माला कुंकुम श्मश्रुभिर्ण वहतु मधुपती स्तन मानिनी नाम प्रसादम. लांबलच काय म्हणत ते भ्रमरगीत. त्या भ्रमरगीतातला भाव असा आहे, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा. त्यातला भाव असा आहे, अरे भोंग्याला पाहून गोपिका बोलू लागल्या. एक भोंगा फुलावर बसला होता. त्या फुलावर बसलेल्या भोंग्याला म्हणाले, भोंग्या तू काळा आहेस. तो तुझा मथुरेत गेलेला मालक आहे ना, त्याच्या वक्षस्थळावर तू गुणगुण करत होता फुलांवरती, तो सुद्धा तुझ्यासारखाच काळा, तू त्याच्यासारखा कपटी आहेस. त्या भोंग्याला म्हणायला लागल्या, कसं काय, तू त्यांनी एका फुलावर बसतोस, त्या फुलातला मकरंद सेवन करून घेतोस, तुझं मन भरलं की त्या फुलाला सोडून देतोस आणि दुसऱ्या फुलावर जाऊन बसतोस. दुसऱ्या फुलावर बसल्यानंतर पहिल्या फुलाची आठवण सुद्धा करत नाहीस. असाच आहे तो सुद्धा. वृंदावनातल्या सगळ्या गोपिकांना वेड लावलं आणि इथून आम्हाला वेड लावून मथुरेत निघून गेला आणि तिथे रममान झालेला आहे, आमचा विचार सुद्धा करीत नाही. या शब्दात गोपिका बोलायला लागल्या. आणि पुढचा मुद्दा सांगितला, काय चूक होती त्या शूर्पणखीची, यानं तिचे नाक आणि कान कापले. काय चूक होती त्या बळीची, यानं त्याला पातळात नेऊन घातलं. काय चूक होती त्या वालीची, यानं लपून त्याला बाण मारला. हे शब्द गोपिकांच्या मुखातून जेव्हा बाहेर पडायला लागले तेव्हा उद्धवाला कळालं की या गोपिका अडाणी नाही, या ब्रह्मज्ञानी आहेत. त्यांना माहिती आहे भगवान त्यांनी जगाचा मालक आहे, तो सर्वाधिष्ठान आहे, तो पूर्ण ब्रह्म आहे, तो अवतारी आहे, याचं यांना ज्ञान आहे. आणि ज्ञान असून रडतायत, हे ज्ञानानंतरच रड नाही महाराज. म्हणून त्यांनी मला जाणून नेणं ते करी माझे मन तुझी प्रेम खून देऊन या. या गोपिकांच्या पोटात प्रेम आहे, पण ते ज्ञानानंतरच प्रेम आहे. या सगळ्या गोपिका ब्रह्मज्ञानी आहेतच आधीच्या, हे उद्धवाला कळालं. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केले वाचुनी जप तप. ही त्यांनी मला दिव्य स्थिती गोकुळवासी लोकांना आधीच आहे आणि ज्ञान असून भगवंताकरिता रडत आहेत, हे उद्धवाच्या लक्षात आलं. आणि आता उद्धवाला चमत्कार दाखवण्याकरिता गोपिकांनी एका क्षणात भगवंताचं स्मरण केलं आणि स्मरण केल्याबरोबर भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला. हे तासा माविर्भूत शौरी स्मयमान मुखांबुजा पीतांबर धरसग्वी साक्षान मन्मथ. मन्मथ म्हणजे कामदेव. कामदेवाच्या मनाचं मंथन करणारा परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. जो मोर मुकुट बंसीवाला आहे त्याला गोपिकांनी पाहिलं. तो देवडा चरण उभा होता, हातामध्ये बासुरी त्यांनी घेतलेल्या आधारावर ठेवून वाजवत आहे. सावळा सुकुमार असणारा हा भगवान, कर्दळीच्या गाभ्या समान असणारे त्याचे चरण आहेत. त्याने एक पाय सरळ ठेवलेला आहे, एक पाय तिरका ठेवलेला आहे. त्याच्या पायाची नखस्फटिकासारखे दिप्यमान दिसत आहेत. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीनं युक्त आहे. ज्याची नाभी अतिशय सखोल आहे. ज्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. ज्याचा कंठ त्याग्नी शंखासारखा सुंदर आहे. ज्याची हनवटी अतिशय मोहक आहे. ज्याचे कपोळ म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. ज्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. ज्याच्या भोवया धनुष्याकृती आहेत. ज्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर त्यानं मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची ओटी दिलेली आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचे ओठ कुंद रुफुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची उळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. त्यानं ओठावर बासुरी धारण केलेली आहे आणि तो बासुरी वाजवतोय. असा असणारा कन्हैया गोपिकांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. तेरा किसने किया श्रृंगार सावरे, किसने किया श्रृंगार सावरे, तेरा 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 किसने किया श्रृंगार सावरे, तारा लगे तुम्हारे सामने बना तारा लगे तुम्हारे सामने, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. गाडेकर महाराज गाथा शोधत असतील, कोणत्या गाथ्यातलं प्रमाण आहे. कारण ते गाथ्याला सोडून त्याकडे चिंतन करीत नाहीत. नवीन प्रमाण आल्यावर तुमचं नवं असल्यावर कसं काय म्हणतील ते, त्यांना म्हणता कसं येईल पाठीमागून. पण असू द्या, गोड आहे. कोण्या भक्तानं लिहिलेलं प्रमाणे गोड आहे महाराज. हे तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, लागे दुल्हा साधीदार सावरे, लागे दुल्हा साधीदार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा
वाटतं, त्याच्यात प्रवेश करावा असं वाटतं. फार गोड आहे. गोपिकांनी भगवंताला पाहिलं आणि पाहून भगवंताच्या समोर सरसावल्या. उद्धवाच्या समोरची गोष्ट आहे. उद्धवानं पाहिलं, सगळ्यांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला आणि भामटा मला घरी म्हणला, एवढ्या दिवसापासून त्यांनी मी इकडे आलो गेलो नाही म्हणे, माझ्या आधी हजर झाला सगळ्यांच्या समोर. उद्धवाला राग आला घडीभर. रागानच पाहायला लागला, पण प्रत्यक्ष प्रसंग मात्र काही वेगळाच होता. गोपिका त्याच्या समोर सरसावल्या. त्याला म्हणू लागल्या, देवा काय गोड तुझा शृंगार केला रे. हे फूलो की कलिया चुन चुन कर सुंदर हार बनाया, बलहारी है उन हाथों की जिसने तुझे सजाया, सजाता रहे बार बार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. देवा कोणी तुझा शृंगार केला सांग. असं वाटतं आम्ही काहीतरी भजन म्हणावं आणि तू आमच्या समोर नाचावं. बोल कन्हैया बोल तुझे मैं कौन सा भजन सुनाऊं, ऐसा कोई राग बता दे तू नाचे मैं गाऊं. नचाता रहूं बार बार सावरे, नचाता रहूं बार बार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. तेरे दास की है एक अर्जी नित नित तुझे सजाऊं, लय दर्पण मुख को दिखलाऊं मैं बलिहारी जाऊं. रिझाता रहूं बार बार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे. एवढा गोड आहेस देवा, काय गोड दिसतोस. गोपिका त्याचं वर्णन करू सांगू लागल्या. हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. आम्ही तयार केलेली झालाय ती भीमसेन जोशीने गायलेली वेगळी, ही आमची स्वतंत्र आहे. म्हणून असा गोड असणारा कन्हैया तो गोपिकांनी पाहिला आणि पाहिल्यानंतर गोपी विभोरून भगवंताच्या समोर प्रेम मागू लागल्या. गोपिकांनी पदर पसरून त्याच्या समोर विनंती करायला सुरुवात केली. हे कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे, ओ गोरी घूंघट उभार दे, प्रेम की भिक्षा झोली में डाल दे, प्रेम गली में आके गुजरिया, भूल गई रे घर की डगरिया, माया का तूने रंग ऐसा डाला, बंधन में बांध गया बांधने वाला. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के तार दे, ओ गोरी घूंघट उभार दे, प्रेम की भिक्षा झोली में डाल दे. हो, संप्रदायाचा नियम आहे. ज्ञानोबराय तुकोबारायांची प्रमाण असतील तर टाळ मृदंगात म्हणायची, आणि त्याच्या व्यतिरिक्त जर कोणाचं प्रमाण म्हणायचं असेल तर बिगर टाळ मृदंगाचं म्हणून दाखवायचं. म्हणजे फक्त मला म्हणावं वाटतंय म्हणून मी म्हणून दाखवलं, पण टाळ मृदंगात ते म्हणायचं नाही. नियम आपण संप्रदायाचे पाळले तर ते टिकून राहतील, आपण नाही पाळले तर घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे. हा संप्रदाय आपल्याकडे पाहतोय. मग आपण जर संप्रदायाच्या समोर चालायला सुरुवात केली तर आपण नियमात चाललं पाहिजे की नाही, म्हणून नियम आपण पाळले पाहिजे. असू द्या. म्हणून त्याने महाराज गोपिका भगवंताच्या अवतीभोवती प्रेम मागू लागल्या, रास होऊ लागली, आणि त्याचा परिणाम काय झाला असेल तर त्यांनी महाराज बऱ्याच काळापर्यंत रास झाले, भगवान एकाएकी अंतर्धान झाले, गुप्त झाले. हे गुप्त झाल्यानंतर त्यांनी महाराज गोपिका व्याकुळ झाल्या, रडू लागल्या, भगवंताला हाका मारू लागल्या. गोपिकांची अवस्था मोठी विलक्षण झाली. महाराज हे तन्मनस्का तदासलापा तद विचेष्टा तदात्मिका तदगुणा नैव गायंतो नात्मागारानि सस्मरू. त्यांच्या त्या दिव्य असणाऱ्या भूमिकेचं वर्णन भागवतात त्यांनी करून सांगितलं. गोपिका रडू लागल्या, कासावीसून हाका मारू लागल्या. हे मन वेडे रमतची नाही मज हे कृष्ण भेट बाबा, मन वेडे रमतची नाही. कन्हैया
तुझ्या भेटी वाचून चैन पडत नाही, तू त्यांनी दर्शन दे. त्याच्याकरिता गीत गाऊ लागल्या. भागवतातलं गोपीगीत प्रसिद्ध आहे महाराज. जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रहि दैत दृश्यतां दिक्षुतावकां स्वयि धृतासव स्वां विचिन्वते शरदुदाशये साधु जातस सरसी जोदर श्रीमुषादृशा. पहिल्यापासून जर असं करीत राहिला असता तर किती गोड मला त्यांनी असंच सर्व बोलता आलं असतं. आता असंच ठेव, चांगलं वाटतंय मला बोलायला. हे पहा, म्हणून त्यांनी गोपिका गीत गाऊ लागल्या भगवंताकरिता. आणि ते गीत त्यांनी गाऊन व्याकुळ झालेल्या गोपिका यांच्या समोर परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. मग महाराज होऊ लागली. गोपिका व्याकुळ होऊन ज्या वेळेला फिरत होत्या, झाडांना विचारत होत्या सांग देव कुठे आहे, वेलींना विचारत होत्या सांग माझा कन्हैया कुठे आहे, वाळवंटाला विचारत होत्या वाळूला हातात घेऊन सांग कन्हैया पाहिलास का, त्या यमुनेला विचारत होत्या सांग कालिंदी आमचा कन्हैया तू पाहिलास का. आणि व्याकुळ होऊन त्यांनी रडू लागल्या, जमिनीवर अंग टाकून देऊ लागल्या. हे उद्धवानं पाहिलं. उद्धवाला कळालं या सगळ्या गोपिका ब्रह्मज्ञानी आहेत. आणि ब्रह्मज्ञानी असून त्यांनी भगवंताच्या प्रेमाची अपेक्षा करतात. कारण प्रेमच अशी वस्तू आहे जी समाधान देणारी आहे. पण आजपर्यंत मला सगळं काही प्राप्त झालं, आणि ते प्राप्त झालं जर काय असेल तर फक्त ज्ञान. या ज्ञानापर्यंतच मी मर्यादित राहिलो. पण मला हे प्रेम कधी कळालंच नाही. या गोपिकांच्या माध्यमातून कळालं. ज्या वेळेला देवानं जा म्हणून सांगितलं उद्धवाला, तेव्हा म्हणला मी देवा सकाळी जाईन संध्याकाळी येईन, जास्त दिवस तिथं राहणार नाही. देव म्हणला तू जात खरं एकदाचा. उद्धवजी गेले आणि 6 महिने राहिले महाराज. 1 दिवसात परत येईन म्हणले होते. 6 महिने तिथे राहिले आणि 6 महिन्यानंतर घरी जाण्याकरिता परत निघाले. आणि त्यांनी सगळ्या गोपिकांचं ते प्रेम अंतकरणात साठवून भगवंताच्या समोर मथुरेत जाण्याकरिता निघाले. आणि गेल्यानंतर त्यांनी महाराज दरवाजातूनच हाका मारायचो, हे कान्हा, हे कन्हवा, हे लाला, हे लल्ला. आतापर्यंत कृष्ण म्हणत होते आणि आता कान्हा, कन्हवा, लाला, लल्ला म्हणायला लागले. का बरं? कृष्ण म्हणणं म्हणजे अंतर ठेवून जगणं आहे. काहीतरी फक्त त्यांनी मर्यादा आपली सांभाळायची, फक्त मस्त अंतर ठेवून वागायचं कृष्ण म्हणणं. पण त्यांनी कन्हैया म्हणणं, कान्हा म्हणणं, लाला म्हणणं, लल्ला म्हणणं, गोविंद म्हणणं, माधव म्हणणं, हे म्हणणं म्हणजे त्यांनी महाराज त्याच्या जवळीक त्यांनी साधना असं आहे. म्हणून त्यांनी महाराज भगवंताचं प्रेम उद्धवाला प्राप्त झालं. भगवंतानं आवाज ऐकला, त्याला वाटलं माझे गोपाळच आले. गायगायनं पाहायला आला तर हा उद्धव होता. अरे उद्धवा, हा कसं काय त्यांनी आलास, एवढा आरडाओरडा करतोस असं म्हणायला त्यांनी उशीर. तर उद्धवानं देवाकडे हात केला आणि हात करून बोलायला लागला, म्हणला काळ्या, इथून सुरुवात केली, तुला लाज वाटत नाही म्हणला. देवाला म्हणायला लागला बरं उद्धव. म्हणे झालं काय म्हणे तुला. अरे म्हणे एवढं प्रेम करतात त्यांनी त्या वृंदावनातले गोप गोपी तुझ्यावर, आणि तू मथुरेत येऊन थांबलास आणि तुला त्यांच्या प्रेमाची काही पर्वा नाही, तुला इथले राजभोग गोड वाटतात. असं म्हणल्याबरोबर भगवंतानं उभ्यानच जमिनीवर अंग टाकून दिलं. काय झालं उद्धवा, याच्याकरिता तर तुला पाठवलं होतं की प्रेम कशाला म्हणतात. भक्ती प्रेम सुख नेनवे अनेक, भक्ती प्रेम सुख नेनवे अनेक, भक्ती प्रेम सुख नेनवे
महाराजपर्यंत प्रेम कळालं नव्हतं, फक्त ज्ञानच कळालं होतं. हे कोणालाही कळत नाही महाराज प्रेम. हा, भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडित वाचका ज्ञानी. मोठा पंडित झाला, फार वाचणारा झाला, फार ज्ञानी जरी झाला तरी भक्ती प्रेम सुख त्याला कळत नाही महाराज. हा, आत्मनिष्ठ जरी झाले, जीवनमुक्त, तो आत्मनिष्ठ जरी झाला आणि जीवनमुक्त जरी झाला तरी भक्ती प्रेम सुख त्याला कळत नाही. मग केव्हा कळेल आणि कोणाला कळेल? हे तुका म्हणे कृपा करेल नारायण. नारायणानं कृपा केली, भगवंतानं कृपा केली तरीच हे वर्म पडे. त्यानं जर कृपा केली तर हे वर्म हातात पडतं. पण श्रीकृष्ण भगवंतानं उद्धवावर कृपा केली आणि उद्धवावर कृपा केली म्हणून त्याला प्रेम काय असतं हे कळालं. त्यानं पाठवलं वृंदावनात प्रेम करण्याकरिता, उद्धवाला प्रेम कळालं. हे नाथांना माहिती आहे. नाथांना चांगलं माहिती आहे की यानं जर प्रेम दिलं तर प्राप्त होत असतंय. यानं अनेकांना आतापर्यंत प्रेम दिलं. म्हणून देवा तुझ्याकडून मला ज्ञानाची अपेक्षा नाही, तुझ्याकडून मला प्रेम सुखाची अपेक्षा आहे. म्हणून प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. का बरं? त्या प्रेमा वाचून समाधान प्राप्त होत नाही म्हणून. म्हणून तर त्या प्रेमाची गरज आहे. फक्त जर ज्ञान जर दिलं तर ते ज्ञान त्यांनी शोभून दिसणार नाही. जसं तिसऱ्या चरणामध्ये दृष्टांत सांगितला, जिचा पती मरण पावला तिने जर शृंगार केला तर तो शृंगार तिला शोभून दिसत नाही. तसं त्यांनी फक्त ज्ञान प्राप्त करून घेणं हे त्यांनी प्रेमा वाचून गोड वाटत नाही. म्हणून असं हे प्रेम मला प्राप्त करून घ्यायचंय, ते तुझ्या माध्यमातून मला प्राप्त होईल. ते प्रेम सर्वांना कळत नसतंय, महत्वाची गोष्ट आहे. हे जे बोलणं आहे ना माझं आता सध्या सुरू आहे ते, हे त्यांनी मला बऱ्याच टप्प्यांना सोडून पुढचं बोलणं सुरू आहे. म्हणजे आधी त्यांनी ह्या विषय सुखाला डावलून टाकलेला आहे. त्याच्यानंतर लोक आत्मज्ञान संपन्न होतात आणि आत्मज्ञानाची टिमकी वाजवत राहतात. पण फक्त आत्मज्ञानाच्या सुखात राहणारे लोक ते सुद्धा कमी आहेत महाराज. मग काही त्याच्या पुढे जातात, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतात, ब्रह्मसुख मिळवतात, पण तेही कमी आहेत. आणि त्या ब्रह्मसुख ज्यांना प्राप्त झाले त्यांच्या तोंडाला पाणी सोडणारी गोष्ट आमच्याकडे आहे. मग गोटविनं आला ब्रह्मज्ञाने हाती आणि मुक्त आत्मस्थिती सांडवे. हे ब्रह्मज्ञानाच्या पुढचं त्यांनी बोलणं आहे. म्हणून बऱ्याच वेळेला त्यांनी महाराज जे खाली त्यांनी महाराज या बाकीच्या सुखांचा विचार करणारं मंडळ आहे त्याच्या ते पचनी पडत नाही. जो या मुद्द्यावर आलेला आहे त्याला ते त्यांनी महाराज प्रेम कळतं आणि तो त्याच्यात पदार्पण करतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून खऱ्या अर्थाने हे सर्वांना न कळणारं प्रेम आहे. मग कोण या प्रेमाला जाणतं? जे अनुभवी आहेत ते चांगल्यापैकी या प्रेमाला जाणतात. असं असणार हे गोड प्रेम आहे. नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात एका जनार्दनी प्रेम
झालं वा. सगळ्यांना प्रेमानं म्हणण्याची संधी दिली पाहिजे. रोज एवढे सगळे माणसं उभे राहतात तर मग त्यांना म्हणू द्यायचं नाही म्हणजे कसं प्रेम सांगायचं आणि त्यांना म्हणू द्यायचं नाही ह्याच्यात काय उपयोग आहे. हेच तर प्रेम आहे, महत्वाची गोष्ट आहे. असं द्या, माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे. 9:45 वाजून गेले. जास्त लांबवण्यात काय फार मोठेपण असतं का. मला बरंच बोलता येईल पण आता पुढे झालं. एवढं जे झालं ते फार आनंदाची गोष्ट आहे. प्रेम काय असतं ते आपल्या सर्वांना कळावं म्हणून 2 शब्दात प्रेमाविषयी बोलता. तुम्ही सर्वांनी तात्यांचं ऐकलेलं आहे. तात्या महाराज महापुरुष जे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी महाराज श्रीमद भागवत कथा सांगण्यामध्ये ज्यांचा फार मोठा वाटा. श्रीमद भागवत कथा त्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांना जर कळाली असेल तर तात्यांच्यामुळे कळाली. हा त्यांनी एवढं श्रेष्ठत्व त्यांचं होतं. पण काय माहिती या नवीन पिढीला त्यांचा महिमा माहीत आहे की नाही. पण जुने त्यांनी महाराज मंडळी समोर तुम्ही त्यांना चांगल्यापैकी पाहिलेलं आहे. पण श्रीमद भागवत हा मोठा भाव आहे महाराज. गोड त्याच्यातली चिंतन त्यांनी ऐकण्यासारखे आहेत. श्रीमद भागवत कथा म्हणजे फक्त कथा नाही तर गोष्टी नाही. प्रत्येक कथेमधून भाव घ्यायचा आहे. त्याच्या नावात सुद्धा काय दडलेलं आहे. मग आपण विदूर नाव ऐकले की नाही. विदूर शब्दात काहीतरी दडलेलं आहे. विदूर म्हणजे जो वि म्हणजे विषय आणि दूर म्हणजे दूर, जो विषयापासून दूर राहतो त्याचं नाव आहे विदूर. त्याच्या नावात सुद्धा भाव आहे. असा प्रत्येक शब्द ना शब्द भागवतातला एवढा गोड आहे. तो ऐकण्यासारखाच आहे. आणि थोड्याशा वेळात माणूस किती सांगणार आहे. म्हणून आता त्यांनी 9:45 वाजून गेले. आपण थांबणारच होते. याच्यानंतर आणखी कार्यक्रम मेणबत्त्या आपल्या हातात आलेल्याच आहे. त्याचं काय करायचं नेमकं सगळ्यांच्या मनात असेल. आता दीपोत्सवाचा कार्यक्रम याच्यानंतर होणार आहे. म्हणून त्यांनी महाराज हे प्रेम अनुभवी त्यांनी चांगल्यापैकी जाणतात. म्हणून त्यांनी असे अनुभवी या प्रेमाला जाणणारे कोण असतील नाथांच्या दृष्टीनं तर ते ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे आदी करून सगळेच संत या प्रेमाला चांगल्यापैकी जाणतात. म्हणून त्यांनी जसं प्रेम प्राप्त करून घेतलं भगवंताकडून तसं आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे. हाच भाव अंतकरणात ठेवून त्यांनी महाराज त्यांना आदर्श समजून आपण जगलं पाहिजे. म्हणून जे आपले आदर्श आहेत मोठ्या प्रेमाने त्यांचं चिंतन करूया आणि पुढील प्रवास करूया. श्री ज्ञानेश्वर